पहिल्या वेळेला अमृत प्राणायाम दोन्ही भाग घाईघाईत घेतो. तुला अमृत प्राणायाम समजला आहे की नाही आणि सर्व एक्सलन्सही समजला आहे की नाही. दोन्ही फार महत्वाचे पॅकेजेस आहेत. तर तुम्हाला ते जितक्या लवकर सिस्टीम मध्ये बसतील तितकी चांगली. त्याच्यानंतर मी विशुद्धी चक्रातलं ध्यान घेतलं होतं का तुमचं का नाही? ते नाही घेतलं. चालेल. आणखी एक उपासना आहे छांदोग्य उपनिषदातली. ती एकंदरच मन आणि शरीराचं आरोग्य याच्यासाठी खूप चांगली आहे. मला त्याचा अतिशय चांगला अनुभव आहे आणि इतरही लोकांना आला. मला आठवतंय एका मुलीला क्लास्ट्रोफोबिया झाला. क्लास्ट्रोफोबिया ही खूप मानसिक दृष्ट्या त्रास देणारी गोष्ट आहे. की ते झालं की बंद जागेची भीती वाटायला लागते. की दरवाजे बंद झाले की छातीत दडदड करायला लागते. किंचाळं असं वाटतं की भीती वाटते की आपल्याला आता बाहेर पडता येईल की नाही. कुंडून घातल्यावर अशी भावना सगळ्यांनाच होते. पण ती अनावर भावना होते आणि ती अतिशय चांगली पिस्तूल शूटर आहे नेमबाज. आणि तिला आपल्या भारताच्या टीम मध्ये संधी मिळाली. बोलून जायचं होतं कॉम्पिटिशनसाठी. पण तिने कळवून दिलं की मी नाही जात, मला भाग नाही घेता येणार. तर मला नवं वाटतं की इतकी चांगली शूटर आहे आणि पहिल्यांदा इंटरनॅशनल मेडल मिळण्याचा चान्स होता. तिने सोडून का देते. त्याने तिला फोन केला आणि विचारलं काय झालं तुला. ते म्हणाले सर मी येऊन भेटते म्हणून तुम्हाला सांग. तर ती आली आणि रडायला लागली. आता मुलींना खूप अडचणी असतात, म्हणजे मुलांना असतात त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त अडचणी असतात. त्याने तिला विचारलं की तुला काय घरी नको म्हणतायत का, काही त्रास होतो का, प्रकृतीचा काही त्रास आहे का. ते म्हणाले सर तुम्ही मला वेळ म्हणा, पण गेलं 1.5 वर्ष मी अतोनात त्रास सहन केला. मोटारीच्या काचा सुद्धा वर केल्या की मला खेचाळंसं वाटतं. खूप श्रीमंत घरची मुलगी, पण तिला दरवाजा बंद करता येणार नाही, खिडक्या बंद करता येणार नाही, तो झोपणं घेतलं. म्हणजे दरवाजा खिडक्या बंद केले तर हिला घरच्या लोकांना झोप यायची नाही, चोरी होईल म्हणून. आणि बंद केलं तर हिला झोप यायची नाही. सगळ्यांनाच प्रॉब्लेम झाला. ती म्हणाले मी सायकॅट्रिस्ट कडे गेले, 4-5 लोकांचं कन्सल्टेशन केलं. त्यांनी औषधं दिली, त्यांनी मला डल वाटायला लागलं. तर त्याचा उपयोग काहीच नाही झाला, भीती तशीच राहिली. त्यावेळेला मी हे छांदोग्य उपनिषदातली उपासना करून पाहतो आणि ती अतिशय आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या भागवणारी ती उपासना आहे. तर मी तिला म्हटलं की तू ही उपासना करून बघ. तुला व्हिज्युअलायझेशन मी शिकवलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन हे ध्यान आहे. तर ते व्हिज्युअलाइज करत म्हणायचं. मी ते हिंदीत सगळे उपासनाचा भाग तिला देऊन दिला आणि तिने ते सुरू केलं व्हिज्युअलाइज करत. रोज 3 वेळा, सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. 1.5 महिन्यात ती खडखडीत बरी झाली. म्हणजे मी माझ्या सायकियाट्रिस्ट मित्र होते. मी सायकियाट्रिस्ट नाहीये, मी सायकोलॉजिस्ट आहे. सायकियाट्रिस्ट म्हणजे वेड्या लोकांचा. मी धडधाकट मनांच्या बद्दल विचार करतो, वेड्या लोकांचा मी फारसा विचार केलेला नाही. तर त्यांना मी विचारलं, त्यामुळे हे बरं नाही होत म्हणून ते तसंच राहत. तर तरी पण मी म्हटलं प्रयोग करून बघू. आणि तो प्रयोग केला, खूप जबरदस्त रिझल्ट आला. 1.5 महिन्यात ती पूर्ण खडखडीत बरी झाली.
कोलंबोला जाऊन तिने 3 गोल्ड मेडल्स आणि 1 सिल्वर मेडल जिंकले पहिल्या आउटिंग मध्ये. आणि नंतर मग दुसऱ्या वर्षी आसनसोलला नॅशनल चॅम्पियनशिप झाल्या कलकत्त्याजवळ. तिथे कोळशाच्या खाणी आहेत. ते हिने नवीन रेकॉर्ड केलं. मी गेलो नव्हतो नॅशनल्सला. परत आल्यावर त्यांनी खूप मला एक्साइटेड फोन केला की सर मला 5 मिनिटं भेटायचं आहे. काय झालं? कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान शूटिंग. म्हणजे ते काही महत्वाचं नाही म्हणत, मी तुम्हाला भेटून सांग. ती त्या कोळशाच्या खाणीमध्ये गेली इतरांच्या बरोबर. जमिनीत 900 फूट खाली लिफ्ट मध्ये गेली आणि तिथे 1.5 किलोमीटर फिरली खाली. म्हणजे जिथे सगळं बंदच असतं अशा ठिकाणी. ते मी रागवलं तिला. मी म्हटलं काय वेळेपणे तुला जर अटॅक आला असता तर बेशुद्ध पडली असते, त्रास झाला असता. तर ती म्हणाली मला 1 सेकंद लिफ्ट बंद झाल्याबरोबर धडधडायला लागलं आणि वाटलं की आपण चूक केली. पण जसं मी ते व्हिज्युअलायझेशन करायला लागले ती सगळी भीती नाहीशी झाली आणि मी व्यवस्थित गेले खाली. काही मला त्रास झाला नाही. त्या वंदना अत्रे म्हणून गावकरीच्या संपादिका आहे. त्यांना 4th स्टेजला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर ते डिप्रेशन मध्ये गेली. मग तिला मी सांगितलं की हे एक प्रकारची उपासना आहे, तर ती जर तू केलीस तर तुला बरं व्हायला मदत होईल. की शरीराचं आणि मनाचं आरोग्य त्याने खूप सुधारतं, त्याची लेवल खूप वाढते. तर मी रोज सकाळी 6 वाजता तुझ्याकडे येतो, 1 तासभर आपण हे करू उपासना. आणि मी रोज जायला लागलो तिच्याकडे दुसऱ्या दिवशीपासून. तिच्या 2-3 मैत्रिणी आणि घरचे लोक असे आम्ही बसून उपासना करायला लागलो. नंतर ती बातमी फुटली आणि ते लोकांची संख्या वाढायला लागली. हॉलमध्ये जागा पुरेल तर आम्ही समोरच्या गच्चीवर बसायला लागलो. आणि तो मला पण वेगळा अनुभव होता. जसं आम्ही सूर्याच्या ध्यानामध्ये यायचो तर सूर्य उगवून दर्शन द्यायचं, म्हणजे प्रत्यक्ष सूर्य समोर. आणि ती उपासना केली असं मी क्वचितच केलं असेल, पण तर 15-20 दिवस रेग्युलर ते करत राहिलो. आणि तिने नंतरही ते केलं. ते पूर्ण बरी झाली, कॅन्सर मधनं पूर्ण बरी झाली. आणि नंतर ते डॉक्टर नगरकर म्हणून आहेत ज्याने तिचं ऑपरेशन केलं. त्यांना जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही असा प्रयोग करत होतो आणि मला असं वाटतं की त्याचा फायदा झाला. ते म्हणाले फायदा काय सांगता तुम्ही? त्यांनीच तुम्ही बरे झाला म्हणाले. तुम्ही बादसरांना बोलवा इकडे आणि आपल्या इतर पेशंटशी त्यांच्या नातेवाईकांशी बोलायला सांगा. मग तिथे मी जाऊन व्याख्यान दिलं त्या हॉस्पिटलमध्ये. त्याचा इतकं जबरदस्त इम्पॅक्ट आला की ते मला डॉक्टर येऊन सांगायला लागले की आठवडाभर माझे पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक माझे दुसरं काही बोलतच नाही. तुम्ही आता रेग्युलर येत जा. आणि आता ते रेग्युलर फीचर झालं की दरवेळेला नवीन क्रॉप आला की महिन्याभराने 3 आठवड्याने मी जाऊन तिथे लेक्चर वगैरे देतो. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे नगरकरांनी. आम्ही ते कॅन्सर पेशंटसाठी सपोर्ट ग्रुप तिथे ऍक्टिव्हेट केला आहे नाशिकला आणि त्यांच्याकडनं आम्ही हे ध्यान वगैरे करून घेतो. नंतर मला स्वतःला क्लास्ट्रोफोबिक फिलिंग्स यायला लागले. जे काउन्सिलिंग करतात ना, ज्यांना हे मानसिक विकार ते दुसऱ्यांचे उसने घेत असतात. कारण जसं आपण ज्यांचं ऐकत जातो आणि इन्व्हॉल्ड असतो ना की त्यांना बरं वाटावं, तर तो एक धागा निर्माण होतो आणि त्या धाग्यावर ना तो रोग आपल्याकडे येतो काउन्सिलरकडे. त्याला काउन्सिलिंग सिंड्रोम असं म्हणतात. आणि मला ते भयानक जाणवायला लागलं की खूप त्रास व्हायचा. आणि मी रायपूरला गेलो. रायपूरला तिथे स्पोर्ट्स सायकोलॉजीची कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये माझा कीनोट ऍड्रेस आणि एक पेपर वाचायचा असा. तर मी गेलो रायपूरला. जाताना AC 2 टायरचं रिझर्वेशन नाही मिळालं, AC 3 टायर मध्ये रिझर्वेशन मिळालं. आणि माझी बायको खालच्या बर्थवर झोपली, मधली बर्थ मला मिळाली. ते तर एकदा शवपेटीसारखंच असतं.
त्याच्यामध्ये मी झोपलो, माझ्या असं छातीत धडधडायला लागलं, माझ्यावर इतकं दडपण आलं की मला वाटलं मी आता मरा. म्हणजे रायपूर मी काही पाहत नाही, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळ आणि रायपूर हे दोन्ही गोष्टी माझ्या नशिबात दिसत नाही. मी शेवटी खाली उतरलो, ते एसीचा डबा, म्हणजे ते एसीचं दार उघडल्यावरती ती मोकळी जागा असते तिथे हवा बिवा येते बाहेरची, तिथे जाऊन मी रात्रभर उभा राहिलो आणि मग सकाळी येऊन परत बसलो. खूप त्रास झाला मला. नंतर मग आम्ही ते कॉन्फरन्स झाली, अमरकंटकला गेलो. तिथे एक फॉरेस्टचा बंगला होता आणि त्या डाक बंगल्यामध्ये आम्ही उतरलो. डास खूप, तर ते मच्छरदाणी लावलेली, म्हणजे आता आणखीनच ते बंद झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मला झोप म्हणून नाही, सारखं म्हणजे श्वास पूर्ण घेता येईना, श्वास अडकला आणि खूप तो त्या दिवशी मी त्रास सहन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाहेर येऊन झोप नाही म्हणून थकवा होता तेवढाच, पण ती भीती नव्हती. आणि सूर्य उगवायच्या वेळेला म्हणजे झोप नाहीच रात्रभर, तर काय करायचं, तर सकाळ व्हायच्या आधीच मी बाहेर येऊन वरांड्यात बसलो आणि सूर्य उगवताना मला हसू यायला लागलं. म्हटलं मी लोकांना हे शिकवतो आणि त्याची मी काय काळजी करतोय. मग त्या दिवसापासून मी सिरियसली हे ध्यान पुन्हा सुरू केलं. 3 दिवसात तो प्रॉब्लेम नाही झाला, परत आला नाही. तुम्हाला मी का सांगतोय की ज्यांचं शरीर आणि मन दुर्बळ झालेलं आहे त्या लोकांना होणारे त्रास सुद्धा नाहीसे होऊ शकतात. तर तुम्ही ते युवक आहात, म्हातारे कोणी दिसत नाही माझ्याकडे, सोडून मला समोर सुकुत्ते पडले तोंडावर, मान हलते वगैरे असं दिसत नाही. तर तुमची जी नैसर्गिक ऊर्जा असते ना, तिच्यामध्ये तिचे त्या ऊर्जेचे साठे, एनर्जी रिझर्व्ह वाढतात. म्हणून ही 3-4 प्रकारची जी ध्यानं आहे ती तुम्ही रोज करा. मला एका मुलाने विचारलं की सर झोप कमी करायसाठी काय करायचं. मी म्हटलं झोप कमी करायसाठी काय करायचं, मला पण शोध लागलेला नाही. मला फार झोप आवडते. म्हणजे दुपारी जर कोणी झोपलेलं असलं तर त्याला उठवू नका असं मी सांगतो, कारण रात्रीची झोप असते नशिबात, दुपारची फार थोड्या लोकांच्या नशिबात असते. कशाला उठवायचं. पण झोप, विश्रांती हे आपल्या शरीर यंत्रणेचं जे घड्याळ असतं त्याचा फार महत्वाचा भाग. आपण जे खातो ना आहार, ती ऊर्जा शरीरामध्ये येते आणि ती व्यायामामुळे, हालचालीमुळे संबंध शरीरभर खेळते आणि तिचे साठे निर्माण होतात. आणि आपला श्वासोश्वास म्हणजे त्या शरीराच्या घड्याळाची टिकटिक आहे. ती जर टिकटिक नीट होत नसली तर ते घड्याळ मागे जाणार, पुढे जाणार, बंद पडणार, काय करावं. तर ते ही सगळी लिंक लागली पाहिजे. अंतःकरण जे असतात चारी आणि वाणी, ह्या ज्या आतल्या शक्ती आहेत आपल्या, त्या प्राणाच्या शक्तीवर टिकटिक करत असतात. नाही तर ते टिकटिक होणार नाही, ते बंद होतात. म्हणजे तुम्ही वाचा, अभ्यास करा खूप, म्हणजे दिवसातनं 18 तास 22 तास असं ते मी रेकॉर्ड पाहिलेले आहे अभ्यासाचं. ते लोक झोप येऊ नये म्हणून एक गोळी घ्यायची, तेव्हा कोणीतरी गोळी आणून दिली, ते घेतली. रात्रभर माझं जे डोकं गरगर फिरत होतं, मला वाचतं म्हणजे एकही काही वाचता आलं नाही. मी म्हटलं ही गोळी घेऊन डोकं गरगरत बसल्यापेक्षा झोपलेलो बरं. सरळ झोप काढायला लागला. माझं म्हणणं असं आहे की ही जी सायकल असते शरीराची, ती विश्रांती, परत जागे राहून काम करणं, शिकणं, त्या ज्ञानाचा वापर करणं, जी मेहनत करायची असेल ती शारीरिक, मानसिक, बौद्धिक जी करायची असेल ती करायची. परत रात्री विश्रांती. रात्र ही विश्रांतीसाठी आली आहे, पण ती सगळी रात्र विश्रांती. 7 वाजता झोपलं, सकाळी 7 वाजता उठलं असं करायची गरज नाही.
पण नॉर्मली 5-6 तास तरी झोप तुम्हाला आवश्यक आहे ती घ्यायला पाहिजे. तुमचा असा गैरसमज असला की आपण इतके तास अभ्यास केला नाही, म्हणजे ते लक्ष व्हायचा संकल्प करतात ना, तसं तुम्ही 1,00,000 तास अभ्यास करायचा ठरवला एखाद्या विषयाचा, तरी त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला त्या अभ्यासाची क्वालिटी वाढवायला शिकलं पाहिजे. आणि हाच मार्ग आहे क्वालिटी वाढवायचा, दुसरं नाही. की कितीही मठ्ठ माणूस असला, कितीही समजूत नसली, कमी समजत असला, तरी हे करायला लागलं की बुद्धी तीक्ष्ण व्हायला लागते, मन स्थिर व्हायला लागतं आणि धाडस अंगामध्ये येतं. हे सगळंच होतं. म्हणजे त्याशिवाय कर्तबगारी जी असते ना ती येत नाही. अभ्यासाची काळजी करायचीच नसते, अभ्यास करायचा, काळजी नाही करायची. त्या काळजीने मी जास्त झोपतोय का काय, जेवढी झोप येते तेवढं झोपायलाच पाहिजे. आणि तुमची तब्येत चांगली नसली तर जास्त झोप येते, कारण तुमचं शरीर, तुमची यंत्रणा तर तो रोग काढून टाकायचा प्रयत्न करत असते. आणि झोपेमध्ये आरोग्याचा विकास सगळ्यात चांगला होतो. आपण जे शिकतो, शारीरिक हालचाली सुद्धा त्या आपण शिकतो तेव्हा आतमध्ये एक ऑर्डर जात असतो आपल्या फॅक्टरीला की अशा सेल्स, ह्या ज्ञानाच्या सेल्स, ह्या कौशल्याच्या सेल्स मला पाहिजेत. आपण जे म्हणून अन्न खातो त्यातनं त्या प्रकारच्या सेल्स निर्माण होतात. तुम्ही आता एकत्र उपासना करता आहात, अजून तुम्हाला ते खात्री पटलेली दिसत नाही. ते शाळेच्या गॅदरिंग मध्ये जो नाच होतो ना, ग्रुप डान्स, त्याच्यामध्ये ते मुलं किंवा मुली एकमेकांकडे बघत असतात, असा हात हलवायचा. म्हणजे ती जे नैसर्गिक हालचाल, लय जे बसवायची असते ना, ती जर बसली तर आता डायव्हिंग 2 जण एकत्र करतात, 5-6 जण एकत्र करतात, ते बघण्यासारखं असतं. ते सगळे आपल्या आपल्या मुवमेंट्स खात्रीला शरीर अगदी बरोबर करतात. आणि आपल्याला असं वाटतं की एकच माणूस निर्णय 5-6 याच्यात तो त्याचं चित्र दाखवतात काय, इतकं ते ॲक्युरेट त्यांच्या मुवमेंट्स होतात. ती लय बसवायची असते. तुम्हाला जे काही करायचं असेल, जे काही शिकायचं असेल, अभ्यास करायचा असेल, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लय येईल. आणि ते म्हणजे घड्याळाची सुद्धा जशी लय असते ना, ती लय तुमची बसली की ती कॉन्फिडन्स लेवल आपोआप यायला लागते. मग मध्ये पॉज किती, 1 श्वासाचा का 1.5 श्वासाचा का अर्ध्या श्वासाचा, तो पॉज संपला की तुम्ही सुरू करता. खूप चांगली करताय उपासना करता ते, पण मधूनच कोणीतरी थांबलेला असतो किंवा आधी सुरू करू की हलका आवाज मग एकदम त्या मध्ये मिसळून टाकायचा वगैरे होतं. कोरसचा हा ऍडव्हान्टेज असतो की आपण बेसूर व्हायलो तरी कळत नाही लोकांना. ते सूर आणि लय आयुष्याची ती साधायला लागली ना, मग तुमचा ग्रास्प वाढतो. ग्रास्प हा महत्वाचा भाग आहे. सूर्य ही जी देवता आहे ना, ती गीतेमधलं जे वर्णन केलेलं आहे कर्मयोगाचं, ज्ञानयोगाचं, योगी प्रत्यक्ष, जसं ते उदाहरण आहे सूर्यामध्ये. आणि त्याला काहीतरी महत्वाचं कार्य दिलेलं आहे, नाही तर तो ब्रह्मात झाला असता, ब्रह्मात विलीन झाला असता. असं सांगितलं की तो रोज आपल्याला दिसतो, उगवतो, मावळतो, प्रकाश निर्माण करतो, या सगळ्या ग्रहाला तोलून धरतो, पाऊस पाडतो, हे सगळं तो करतो. पण त्याला काय फायदा आहे त्याचा? काय फायदा आहे असं तर दिसत नाही. जळत असतो स्वतः, की सारखं त्याच्यामध्ये मोठे स्फोट होत असतात, त्यातनं ती ऊर्जा निर्माण होऊन इकडे येते, प्रकाश निर्माण करतो. पण तो आदर्श आहे सगळ्याचा. तर तो निरीक्षण करतो. त्याचं जे निरीक्षण असतं ना, ते ईश्वराचा तो डोळा आहे. सूर्य आणि चंद्र हे ईश्वराचे डोळे आहेत.
चंद्र म्हणजे तो चंद्र पौर्णिमेला दिसतो, चतुर्थीला दिसला की चोरीचा आळ येतो वगैरे, तो चंद्र नाही. जी वस्तू प्रकाश परावर्तित करते ती वस्तू म्हणजे चंद्र. आता वर इकडे दिवा लावलेला, जसं प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडतो, माझ्या डोक्यावर जास्त परावर्तन होतं. तांब्यावर पडलं की होतं, हवेमध्ये कण असतात बारीक, कळलं? हा चमत्कार आहे बरं तो, त्याला उषा दर्शन असं म्हणतात. उत्तर ध्रुवाकडे गेला किंवा दक्षिण ध्रुवाकडे गेला, उत्तर ध्रुवाकडे ते जास्त दिसतं प्रकाशाने, त्याला ऑरोरा बोरियलिस म्हणतात. तर परवा अशी आमची चर्चा चालली होती, तर भूषणने विचारलं त्याला संस्कृत शब्द काय आहे. म्हटलं संस्कृत शब्द आहे त्याला प्रत्युष असं म्हणतात. ऑरोरा बोरियलिस म्हणजे प्रत्युष, म्हणजे उषेचं दर्शन. ही उषा आकाशात अवतरण झाली आहे, पण अजून आपल्यापर्यंत आले नाहीये. तिचं लांबून होणारं दर्शन म्हणजे प्रत्युष. आणि आपल्याला उन्हातला जो उजेड असतो, प्रकाश असतो, उष्णता असते, ती सहन नाही होत. ते तिकडे आपण उन्हात गेलो की त्रास व्हायला लागतो, जास्त वेळ सावली शोधतो आपण. पण उजेड तर पाहिजे असतो सूर्याचा. आता जर दिवस असला बाहेर आणि आपण घरामध्ये असलो, खोलीमध्ये असलो, गाडीमध्ये असलो, तरी वाचता येतं आपल्याला, दिवा नाही लावावा लागत, कारण ते दिसतं स्पष्ट. कसं काय दिसतं, तर तो सूर्य आणि चंद्र यांच्या सहकार्याने आलेला आत प्रकाश असतो, त्याला प्रभास म्हणतात. त्या वास्तुदेवता आहे प्रत्युष, प्रभास, ध्रुव, म्हणजे दिशा निश्चिती असते ती कुठे आहे. ते सगळे 8 वस्ती स्थानाच्या देवता आहेत. तर ते सूर्य हे निरीक्षण करतो आणि त्याची प्रार्थना आहे, नुसतं निरीक्षण करून थांबत नाही. तो सगळ्याचं त्याला आकलन होतं, त्याला समजतं काय चाललंय आहे ते. कुठल्या वेलीला, कुठल्या झाडाला किंवा फुल येणार आहे आणि त्या फुलाबरोबर किती कोमल व्हायचं आणि कुठली माती तापवून तिचं भुगा करून टाकायचं आहे, म्हणजे मग परत पुढचं शेत चांगलं येईल, ते त्याला समजतं. त्याचा ग्रास्प जेवढा आहे ना, तेवढा फार थोड्या लोकांचा असतो. नियमन करतो सगळ्यांचं, म्हणजे दिवस झाला की उठतात, हे पक्षी जागे होतात का, आणि ते उषा दर्शन, उषा स्तवन पक्षी करतात पहाटे. आम्ही असं ठरवलं की हे पक्षी 5:30 वाजता किलबिल करायला लागतात, पण ते काही आपल्या घड्याळ पाळे ना. 5:30 वाजता म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये 5:30चे 6:30 झाले. उन्हाळ्यामध्ये 5:30चे 5 वाजताच ते किलबिल करायला लागले. ते प्रत्युष, म्हणजे ज्या वेळेला उषेचं दर्शन होतं आकाशात, त्यावेळेला ते जागे होतात आणि ते त्याचं पूजन करतात, अशी कल्पना आहे. त्याचं जे पूजन असतं पक्ष्यांचं, ते त्या उषेचं पूजा करतात. त्याला हिंकार म्हणतात. याच्यामध्ये की पशु आणि पक्षी जे सकाळी आवाज लावतात, सिंह वगैरे, त्याला हिंकार म्हणतात. आपण करायचा तो ओंकार आणि ते करतात ते हिंकार. ते ह्या सगळ्या संकल्पना खूप छान आहे, पण त्यातलं मोजकच जे आहे ना, जी उपासना करायची, जे ध्यान करायचं रोज, ते ज्याने, माझं चॅलेंज आहे, तुमची बुद्धी तीक्ष्णच असली पाहिजे, नाही तर तुम्ही हिंमत करणार नाही इकडे येऊन बसायची. चाणक्य मंडळमध्ये ऍडमिशन घ्यायची, बावळट लोकांना जागा नसते इकडे, येलपट लोकांना, ज्याला बुद्धी नाही आहे बुद्धी सगळ्यांना, पण की आहे त्याच्यापेक्षा तीक्ष्ण करायची. पुरत नाही, कुठलीही बुद्धी पुरत नाही, त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा
शार्प इंटेलेक्ट अँड ए शार्पर फोकस याची फार गरज असते. अँड शार्पेस्ट करेज, रेझर सेज, क्षुरस्य धारा निशिता दुरत्या, म्हणजे वस्त्राच्या धारेवरनं चालल्यासारखं अवघड आहे, पण चालायचं तरी चालायचं, ही हिंमत यायला पाहिजे. आणि ती सगळी येते. तुम्हाला मी खरं सांगतो की काय सुपरमॅन, सुपरवुमन, वंडर बॉय, वंडर वुमन करायची गरज नाही. जेवढं धाडस तुम्हाला पाहिजे तेवढं धाडस तुमच्यामध्ये येतात. ही प्रकाशाची उपासना आहे. ज्योती जी असते ना ती कधीच अंधाराला घाबरत नाही. सूर्य कधीच अंधाराला घाबरत नाही. आणि त्याच्यामध्ये वर्णन आहे असं, गीतेच्या 8व्या अध्यायात सांगितलंय की आपण मृत्यूला सामोरं कसं जायचं, तर आदित्य वर्णन तमसा परस्तात्, सूर्य जसा अंधाराला सामोरं जातो तसं आपण मृत्यूला सामोरं जायचं असतं. म्हणजे मृत्यू उभारून खडी ताजीम देतो की काय हुकूम आहे, काय पाहिजे तुम्हाला, यायचं असलं तर कार पाठवून बाहेर थांबतो की आता येऊ का, केव्हा येऊ, तुम्ही बोलवाल तेव्हा येतो नाही. ते हे तुम्हाला मी सांगतोय हे ध्यानात घ्या की प्राणशक्ती जी सूर्य निर्माण करतो आणि आपल्याकडे पाठवतो त्याने तो सगळ्या प्राणीजाताचं नियमन करतो की इतके श्वास याने जगायचं आहे. त्याला माहिती असतं त्याला तो काल आहे. तर कालाला मोजणाऱ्यांच्या मध्ये सगळ्यात उत्तम जो हिशोब अकाउंटंट जनरल, की सगळ्यांचा हिशोब त्याच्याकडे बरोबर असतो की हा किती दिवस जिवंत राहणार, त्याच्यात कमी जास्त करायचं आहे काय त्याला. आरोग्य नीट राखलं नाही तर कमी होतं आयुष्य, आरोग्य नीट राखलं तर वाढतं. त्याला जास्त दिवस जगायचं आहे का कमी, सगळं तो हिशोब करतो. म्हणून याच्यामध्ये सांगितलंय काल करेता मोजणारा काळ मी, म्हणजे जो मोजणी करतात ना त्याच्यामध्ये मी काळ आहे. कारण त्याच्यासारखा ऍक्युरेट कोणीच नाही दुसरा. तर तोही सूर्य आहे. म्हणून तो सर्वांचं नियमन करतो, सर्वांचं निरीक्षण करतो, सर्वांचं पोषण करतो, सर्वांचं नियमन करतो, सर्वांना उत्तम प्रेरणा देतो. ज्याच्याजवळ प्राणशक्ती भरपूर आहे सूर्याने दिली पाठवलेली, त्याला जे स्फूर्ती आणि उत्साह येते, प्रेरणा येते ना, तशी कुणालाच येत नाही दुसऱ्यांना. आणि तो उत्साह आलेला टिकवता आला तर, नाहीतर मग जरासं काही विरुद्ध झालं की तोंड वाकडा करून बसायचं, रडत बसायचं, असं नाही. तो उत्साह टिकूनच राहायला पाहिजे काही झालं तरी. कारण कुठे सूर्याचा उत्साह कमी होतोय. रोज किती आपण वाईट वागतोय, काय तर तो नियम पाळत नाही त्याचे, तरी तो काही तोंड वाकडा करून येतो सकाळी, तसाच तो ताजा असतो. तसं आपल्यालाही शिकायला पाहिजे. आणि प्रजावत पालन सगळ्यांचं, की प्रजावत पालन का म्हटलंय की प्रजा म्हणजे आपली मुलं नातवंड, ती प्रजा आहे आपली. ते लहान असतात, त्यांना समजत नाही, मोठे झाले तरी वेळेसारखे वागतात, तरी आईबाप क्षमाच करतात त्यांना. तसं तू क्षमा करतो, सगळ्यांचं प्रजावत पालन करतो. तर त्याची ही प्रार्थना आहे, त्याची उपासना आहे, अतिशय उत्कृष्ट उपासना आहे. आपला जो गायत्री मंत्र आहे तोही त्याची उपासना करतो. तर तो जो प्राण पाठवतो तो वायू त्या प्राणाचा कब्जा घेतो आणि हालचाल सगळीकडे करणं हे वायूचं काम आहे. ते सगळीकडे पसरत राहतं की दिवसभर प्राणशक्ती जी आली ती वाऱ्याच्या झोतानी, रात्री सुद्धा आपल्याला वारा आला, हवा आला की फ्रेश वाटायला लागतं. तर ते त्याच्याबरोबर ती प्राणशक्ती आतमध्ये येते. आपल्याला वाटतं की ऑक्सिजन आहे, नुसतं ऑक्सिजन नाही आहे. कारण ही प्राणशक्ती निरनिराळी 10 प्रकारची कामं करत असते शरीरामध्ये. एक तर ती ऊर्जा, जे जिवंत राहायला स्फूर्ती म्हणून जे काम करतो प्राण. त्याच्यानंतर अन्न आपण खातो ते पचवण्याचं काम करणारा समान आहे.
आणि ते पचवून ऊर्जा वेगळी काढलेली संबंध शरीरभर घेऊन जाणारा, पसरवणारा, निर्णया ठिकाणी स्टोअर करणारा व्यायाम. आणि तिथे समान तिथेही परत जातो, कारण ज्या वेळेला ते ज्वलन कंबशन करायचं असतं त्यावेळेला परत समान काम करतो. आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन उभं राहणं, बसणं, फिरणं, चालणं, धावणं, वर चढणं, खाली उतरणं, ह्या सगळ्या प्रकार जो आहे तो उदान करतो. हालचाली सगळ्या उदान वायू करतो. आणि इतर 5 उपप्राण आहेत. आपण डोळ्याचे हालचाल पापण्यांची होते, उचकी लागते, ढेकर येते, हे सगळे वेगवेगळे प्राण आहेत, उपप्राण आहेत. तर जांभई येते, शिंक येते, हे सगळे ते 5 उपप्राण वेगवेगळे ते आपलं आपलं काम करत असतात. ज्यावेळेला शिंकेची गरज असते त्यावेळेला. आता शिंका म्हटलं तर तपकीरच ओढायला म्हणजे शिंक नाही येणार आपल्याला, कारण तो वायू कसा करायचा आपल्याला माहित नाही. ढेकर द्या माहित नाही कसं द्यायची दूर नाही. आणि पापण्याची उघडझाप सुद्धा आपल्याला समजतच नाही की आपण केली उघडझाप, कारण ते समोर दिसतच असतं. ते इतके पटकन डोळ्यामधून आपण उघडतो की ते मिटले होते हे ध्यानात येतं, की डोळे मिटले ना, पण परत उघडले की तसंच दिसत. ते समोरचं जे चित्र असतं ते हालत नाही, तसंच दिसत राहतात. इतकी सहज ते पापण्याची हालचाल होते. तर हे सगळे प्राण ही आपापली कामं करतात. आणि या सगळ्या प्राणांची जी शक्ती आहे, जी बेस ऊर्जा आहे, तिचे रिझर्व क्रिएट होतात. म्हणून हा अमृत प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे, की शरीरामध्ये जिथे हालचाल होईल तिथे ती ऊर्जा वापरली गेली की ऊर्जेची राख होते, रक्षा. म्हणजे जळून गेल्यावर भस्म होतं. तर ती जी वेस्ट असते ती रक्ताच्या पेशी ती वेस्ट पिकअप करतात आणि घेऊन येऊन लंग्स मध्ये टाकून देतात. आणि लंग्स मध्ये जी स्वच्छ नवीन प्राणशक्ती आपण आत घेतलेली असते ती प्राणशक्ती ते घेतात. म्हणजे त्या पेशी निळ्या असतात, त्या कचरा घेऊन येणाऱ्या, त्या कचरा टाकून देऊन त्याने प्राणशक्ती घेतल्यावर लाल होतात. मग त्या आर्टरीमधनं जाणारं रक्त लाल असतं. पण आपण काय करतो, श्वासोश्वासाचा वापर पूर्ण करत नाही, अर्धवटच वापर करतो, की वापरलेली हवा ती तशीच राहते, पूर्ण आपण रिकामं करत नाही. आणि मग जी हवा घेतली जाते ती पण पूर्ण घेत नाही, अर्धवटच घेतो. त्यामुळे ती प्राणशक्ती परत घेऊन जायच्या ऐवजी ते कचराच घेऊन जातात. आणि आपल्या ज्या शरीरामध्ये नाड्या 72,000 एकेका याच्यामध्ये अशा 100 कोटी, म्हणजे 72,000च्या 100 कोटी प्रत्येकी अशा नाड्या आहेत. त्याच्या सगळ्यामध्ये ते आपल्या ऊर्जेचे गोडाऊन्स आहेत, शक्तीची गोडाऊन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण कचरा भरून ठेवतो, म्हणून रोग होतात, म्हणून आजार होतात. कळलं? तर ते होऊ नयेत यासाठी हा अमृत प्राणायाम दिवसातनं एकदा तरी तुमचं वय +3 असं करायला सांगितलं. तुमचं वय +3 म्हणजे वर्षात घ्यायचं, खरं खुलं वय चोरायचं नाही ते सांगायला, आणि त्याच्यात 3 ऍड करायचं. 20 वय असलं तर 23 वेळा करायचा, 25 असलं तर 28 वेळा मिनिमम असं सांगितलं. पण तो प्राणायाम जास्त केला तर जास्त फायदा होतो. म्हणजे कारण ऊर्जा साठवायची. तुम्ही म्हटलं की मी महिन्याला किती पगाराची नोकरी करू, 5,000 रुपये मला पुरतील, तर मग 10,000 मिळालं तर काही वाईट नाही, तर ठेवता येतं तुम्हाला. 10,000ची करा, 50,000ची करा, 5 लाखाची करायची, मिळवेल तेवढं मिळवा. आणि हे हार्मफुल नाही, अतिशय सेफ असा प्राणायाम हा. त्याने आरोग्य वाढतं, अन्न पचतं, झोप चांगली लागते. चांगली लागते म्हणजे अभ्यास करायला बसतो तेव्हा लागते ती नाही. तुम्हाला विश्रांती हवी असते, ती विश्रांती मिळते त्या झोपेमध्ये. अन्न खाल्लेलं पचतं आणि ती ऊर्जा निर्माण होऊन त्याच्या सारख्या उत्साहामध्ये ते स्फूर्ती मिळते. श्रद्धा आणि निष्ठा जागा व्हायला लागतात, म्हणजे मग तुमचं काम उत्तम व्हायला लागतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या मानसिक आहेत. उत्साह, निष्ठा, श्रद्धा,
तुमचं धाडस, धैर्य, संताप आवरता येणं, मत्सर काढून घेता येणं, शोकातनं बाहेर येणं, आनंदात राहणं, हे सगळं तुम्हाला जमायला लागतं. अतृप्ती जे सगळे असे जबडून ठेवते आपल्याला, त्याच्याऐवजी तृप्ती वाटायला लागते. जेवण झाल्यावर जी तृप्ती वाटत नाही की छान आज जेवलो, आता जागाच नाहीये, पान सुद्धा नको, कारण जागा नाही इतकं. पण आधाशीपणा नाही करायचं, तृप्तीची आराधना करायची असते. तर हे सगळं साधायला लागतं ते ह्या प्राणायामाने. म्हणून त्याला अमृत प्राणायाम असं म्हणतात, की देवांचं अन्न आहे अमृत. आपण सगळं खाल्लेलं अमृतामध्ये कन्वर्ट करतो, म्हणून तो अमृत प्राणायाम आहे. तर हा जो प्राणायाम आहे तो सकाळी उठल्याबरोबर फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग, जे सकाळी उठायचं, सकाळ संपल्यानंतर दुपारी जाग आली ती गोष्ट मार्क ट्वेनची गोष्ट आहे. तो गेला त्या ठिकाणी, म्हणजे असं केप कमोरीचं जसं भूशील आहे ना, तसं तिथे सूर्योदय फार छान दिसतो. 3-4 दिवस त्यांनी खटपट केली, जागच नाही यायची, कारण रात्री जागलं तर सकाळी जाग कशी येणार होता. शेवटी तो उठलाच आणि त्याने तो तिकडे गेला गच्चीवर. तो पाहिला तर सगळे लोक दुसरीकडे चालले. ते म्हणाले का तुम्ही तिकडे कशाला जाताय? म्हणून सूर्योदय पाहायचा आहे, संध्याकाळ झाली, सूर्यास्त पाहत निदान संध्याकाळी तरी जाग आली, त्यामुळे सूर्यास्त पाहत आला असं त्याने लिहिलं. तर सकाळी उठल्यावर ज्या वेळेला फ्रेश असतो त्यावेळेला शौचाला जाऊन आल्यावरती, म्हणजे दात घासले तसं नाही, नुसतं चूळ करून टाकून बसायचं. पाठीचा कणा ताट ठेवून मागे टेकून बसायचं, कारण जास्त वेळ बसलं पाठीला रग येते आणि पोक यायला लागतं. असं पाठीला पोक काढून ध्यान जर केलं तर ब्रेनचे जे संदेश असतात ते भक्तीकडे जायला लागतात. पाठीचा कणा सरळ ठेवून शरीर सैल सोडता आलं पाहिजे. आणि तसं बसल्यावर दीर्घ श्वास घ्यायचे, सोडायचे 3-4 वेळा, आणि मग प्राणायामाचा संकल्प म्हणायचा. तो संकल्प माझ्या पुस्तकात आहे, त्यांना बोर्डावर लिहून ठेवायला सांगा. संकल्प जे आहे याचा संकल्प, प्राणायामाचा, न्यासाचा बोर्डावर लिहून ठेवायला, म्हणजे ते तुम्ही लिहून घ्या तुमच्या याच्यामध्ये. तुम्ही लिहून घेणं महत्वाचं. पुस्तकातलं वाचून ते त्याचा इफेक्ट तेवढा होत नाही. आपण लिहावं. ते जे म्हणायचं आहे, जी उपासना आपल्याला करायची आहे ना, ती पुस्तकातलं वाचून किंवा कोणाच तरी ऐकूनच नका का. तुम्ही स्वतःच्या अक्षरात लिहा, स्वतःच्या आवाजात म्हणा, आणि स्वतःच्या आवाजामध्ये ते पुन्हा ऐका. ते संथा द्यायच्या वेळेलाच फक्त ते पुन्हा पुन्हा घोकून घ्यायचं असतं, नाही तर स्वतःच संथा द्यायची, स्वतःला पुन्हा पुन्हा म्हणायचं, त्याची रिव्हिजन करायची, उजळणी करायची, आणि मग ते पक्क बसायला लागतं मनामध्ये. तुमचे उच्चार महत्वाचे आहेत. ते उच्चार त्याच्यात घेतले तुम्ही, म्हणजे पुस्तकातनं वाचलं आणि ते वाचलेले उच्चार केले तर ते जास्त चांगलं. उच्चार बरोबर करा. आणि तो संकल्प तिकडे बोर्डावर लिहून घ्यायला सांगा. आता आपण तो प्राणायाम करूया. 8 वेळा हरिओम म्हणत नाकाने श्वास घ्यायचा आणि 16 वेळा हरिओम म्हणत तोंडाने श्वास सोडायचा. या प्राणायामामध्ये बेली ब्रीदिंग आहे, म्हणजे उदर श्वसन म्हणतात त्याला, की श्वास घेताना पोट सैल सोडायचं आणि श्वास सोडताना पोट आत खपाटीला न्यायचं. आपली छाती आणि पोटच्या मध्ये एक डायफ्राम असतो, एक पडदा असतो. आपण पोट सैल सोडलं की तो पडदा खाली खेचला जातो आणि लंग्स खालपर्यंत भरतात. आपल्या लंग्सची घडण ही पिशवीसारखी नाहीये. लहान लहान पिशव्या, द्राक्षाचा घोस असतात ना, द्राक्षाचे त्याच्या घोसासारखे असतात, आणि प्रत्येक घोसामध्ये निरनिराळ्या ह्याच्यातनं ती वापरलेली
हवा येते, म्हणजे उच्छ्वासासाठी जी हवा येते ती निरनिराळ्या ठिकाणात नाही येते. आणि मग तुम्ही घेतलेली प्राणशक्ती जी आहे त्या पेशी त्या कंडिशन असतात, त्या बरोबर त्या ठिकाणी जाऊन तिथे ते डिपॉझिट करतात. कळलं का? ते खूप सायंटिफिक आणि कॉम्प्युटराइज प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये काही घोटाळा होत नाही. बरोबर, म्हणजे पायात जायची ऊर्जा डोक्यात गेली असं होत नाही, म्हणजे गुडघ्यामध्ये मेंदू गेला असं म्हणतात, पैलवानाला म्हणतात की बेजे घुटणे में आहे असं. तसं काय होत नाही. जिथे जी डेव्हलपमेंट व्हायची आहे तिथे ती होते, तशी न होता दुसरीकडे व्हायला लागली तर तो कॅन्सर. कॅन्सर हा रोगच असा आहे की जिथे डेव्हलपमेंट व्हायची ती थांबायच्या ऐवजी ती होत राहते आणि दुसरीकडे जाऊन होते, ती म्हणजे कॅन्सर झाला. कळलं का? ते असे भलतीकडे जाऊन वाढणाऱ्या पेशी म्हणजे कॅन्सरच्या पेशी. तर तसं होऊ द्यायचं नाही, बरोबर तिथेच ते गेलं पाहिजे. म्हणून अतिशय लक्ष श्वासावर ठेवून लंग्स पूर्ण भरायच्या आणि लंग्स पूर्ण रिकामी करायची, हे या प्राणायामामध्ये अतिशय महत्वाचं आहे. आणि मगाशी मी जे सांगितलं ती लय ह्या प्राणातच बसवायची. लय ज्याच्या श्वासामध्येच बसते ना, लता मंगेशकरच्या गाण्यामध्ये जी लय आहे तशी फार क्वचित लोकांना सापडते. तिला करावंच लागत नाही काही, की आरोह अवरोह कुठल्या मात्रेवरनं वर जायचं, कुठल्या मात्रेवर खाली जायचं, ते चूक होतच नाही. अशी जबरदस्त देणगी तिच्याकडे सिद्धी आहे. तशी सिद्धी तुम्हाला पण कमवता येते, पण ती लय श्वासात असते. ती श्वासाची लय बसवायची आणि ह्याच्यामध्ये 8-16 ही लय आहे. म्हणजे 8 वेळा हरिओम म्हणत श्वास घ्यायचा. हरिओम ही मात्रा आहे. हरिओम 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 हरिओम, हे 8 वेळा हरिओम म्हणताना श्वास घेत राहायचं, मनात म्हणायचं. कारण मोठ्याने म्हटलं तर श्वास सुटेल, मनातल्या मनात म्हणायचं. की 8 हरिओम म्हणेपर्यंत श्वास घेत राहायचं, पोट सैल सोडायचं. म्हणजे लंग्स पूर्ण भरले पाहिजे. लंग्स भरून झाले 6 वेळा हरिओम म्हणून, मग 2 वेळा थांबला असं नाही करायचं. मग आणखी थोडेसे त्याचे लय कमी करायचे. जर 4 हरिओम मध्ये श्वास घेऊन होत असला, कारण आपल्याला सवय नसते, किंवा 16 हरिओम मध्ये तो सोडायचा असतो अतिशय धीम्या गतीने, कारण त्याची रिकामी करत जायचं, वापरलेली हवा जी रिकामी करत जायची ती हवा अगदी पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत रिकामी झाल्या पाहिजेत लंग्स. त्याची गती खूप कमी आहे. तिथे वरच्या स्नायूंचा दाब त्या याच्यावर यायला लागतो आणि पोट आत नेत 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 पूर्ण श्वास 16व्या हरिओमला रिकामा झाला पाहिजे. कळतंय का तुम्हाला? की 8 हरिओम म्हणत नाकाने श्वास घेतला, पोट सैल सोडलं. 16 वेळा हरिओम म्हणत तोंडाने श्वास सोडला आणि पोट आत नेला, म्हणजे लंग्स पूर्ण रिकामे होतात. ही 8-16 ची लय बसली की तो एक अमृत प्राणायाम झाला. आता त्या लयीमध्ये तुमचा हाताचा अंगठा पण हल्ला पाहिजे बरं, नाहीतर काय होतं की हरिओम म्हणतोय, 3 हरिओम मध्ये हा 2 वेळाच फिरतो. 3रा हरिओम म्हणून झाल्यावरती मग 4था, ते तोपर्यंत 5-6 हरिओम म्हणून होता. असं नाही, कारण त्याला सवय नसते. ती सवय करायची. आणि जागरूकता, काळाचं मोजणं, सूर्याची जागरूकता. सूर्य जसं जागा झाला की आपल्याला झोपू देत नाही, तसं तुम्ही जागा व्हायचं पूर्ण, तसं जागा होऊन ते मोजणं पण बरोबर ठेवलं पाहिजे. तुमच्या एकाग्रतेमध्ये जो जागेपणा पाहिजे, जागृत आणि अस्वप्न असं त्याचे डेफिनेशन आहे. की जागृत म्हणजे कशाबद्दल जागृत? मला पाणी प्यायचं, या भांड्यामध्ये पाणी आहे साठलं, त्या भांड्यामध्ये पाणी आहे, पण लक्ष माझं त्या भांड्याकडे जात नाही. मी शोधतोय कुठे आहे पाणी. जे मला शोधायचंय त्याच्याबद्दल मी जागा नाही झोपलाय. या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ति संयमी. हे सगळे जण
ज्याचा विचार करतात ना त्याचा विचारच योग्याच्या डोक्यात येत नाही, आणि योगी ज्याच्याबद्दल जागा आहे त्याचा विचार इतरांच्या डोक्यात येत नाही. यस्याम जागृती भूताने सा निशा पश्यतो मुने. म्हणजे जे आपल्याला काळज्या वाटत असतात त्याला ती काळजीच वाटत नाही, ते हसतात की हे काय एवढी काळजी करतोस, त्याची काय वाटत नाही, पण आपल्याला भीती वाटत राहते. तर ते ही लय पकडायची त्याची, ती बसवायची त्याच्यामध्ये, कळलं का? आणि ती अंगठ्याची पण लय, आणि बरोबर तो एक प्राणायाम या 16ला हा अंगठा इथे आला पाहिजे. मी 3 प्राणायाम करतो, मागे केले होते तसे पुन्हा करतो मी, तुम्ही बघा आणि तुम्ही माझ्या बरोबर ते अंगठा हलवा. म्हणजे तुम्ही ती पेर तशीच मोजा, 1 2 3 4. आधी करंगळीच्या बेसपासून सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. कळलं का? मी करतो ते बघा. तीन प्राणायाम केले. या ह्या हाताच्या बोटांच्यावर मोजले, या हातांच्यावर लय मोजले. कळलं का? आता तुम्ही करा प्राणायाम. तुम्ही असं करा, मी हरिओम 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 8 वेळा म्हणतो, तुम्हाला सांगतो की श्वास घ्या. 8 वेळा मी हरिओम म्हणतो, मग आता सोडा म्हटलं की 16 वेळा हरिओम मी म्हणेपर्यंत श्वास सोडत राहायचा, पोट आत नेत राहायचं. कळलं का? आणि नंतर मग मी म्हणायचं थांबेल, तुम्ही आपला आपला करा. आधी संकल्प म्हणायचा आहे, मी आता प्राणायाम करीत आहे. आत जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर विश्वातली प्राणशक्ती माझ्या शरीरात प्रवेश करून सर्व नाड्यात साठवून राहील. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या शरीर आणि मनातील अस्वच्छता, अनारोग्य आणि कुविचार बाहेर निघून जाऊन नष्ट होतील. हरिओम तत्सत. म्हणजे असंच होणार आहे. हरिओम तत्सतचा अर्थ असा की आता जी उपासना मी केली ती तशीच प्रत्यक्षात उतरणार आहे. आता मी जे म्हटलं आहे त्याला ईश्वराची तत्सत, म्हणजे मी जे बोललो ते खरं आहे, ते खोटं नाही आहे. ईश्वराची त्याला सँक्शन आहे, मंजुरी आहे, सँक्शन इथे. कळलं? म्हणून हरिओम तत्सत असं म्हणायचं. उपासनेच्या शेवटी जे तुम्ही ओम तत्सत म्हणता ते त्याच्यासाठी म्हणायचं असतं. आता करा तुम्ही. मी 8 वेळा हरिओम म्हणेन तोपर्यंत श्वास घेत राहा. आता श्वास 2-3 वेळा दीर्घ श्वसन करा आणि पूर्ण श्वास सोडून, म्हणजे पूर्ण श्वास सोडा आणि थांबा. मी आता श्वास घ्यायला सांगेन, घ्या श्वास. हरिओम 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 हरिओम. सोडा. हरिओम 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 हरिओम. घ्या श्वास. हरिओम 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 हरिओम. सोडा. हरिओम 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 हरिओम
हरि ओम 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 हरि ओम. तुम्ही करत राहा. 8 वेळा हरि ओम मोजत नाकाने श्वास घ्यायचा. आणि पोट सैल सोडायचा. श्वास घेताना 16 वेळा हरि ओम म्हणत श्वास तोंडाने सोडायचा आणि पोट सैल सोडायचं. तो पोट आत न्यायचं म्हणजे लंग्स पूर्ण रिकामी होतील. श्वास घेताना पोट सैल सोडायचं. श्वास सोडताना पोट आत न्यायचं. श्वास नाकाने घ्यायचा, तोंडाने सोडायचा. हरिओमची लय श्वासाबरोबर बसवायची. 8 वेळा हरिओम म्हणत श्वास घेऊन पूर्ण झाला पाहिजे. 16 वेळा हरिओम म्हणत श्वास सोडून पूर्ण झाला पाहिजे. प्राणायामाची लय उजव्या हाताच्या बोटाच्या पेरांवर मोजायची आणि डाव्या हाताच्या पेरांच्यावर प्राणायामांची संख्या मोजायची. या प्राणायामानंतर आपण थांबणार आहोत. सावकाश डोळे उघडा. 10च्या वर कुणाचे झाले का प्राणायाम? हात वर करा. 5च्या वर झाले? चांगलंय. काय मी मागे सांगितल्याप्रमाणे काही कॉम्पिटिशन नसते. फास्ट करायचं बक्षीस वगैरे काय नाही. तुमची लय बसवायची आहे आणि जसं तुम्हाला ते यायला लागेल तस नॅचरल लय बसेल. कारण तुमची लय महत्वाची. तुमच्या लयमध्ये जी कामं होतात ती उत्तम होतात. तुमच्यावरती प्रेशर आलं की पहिल्यांदा लय बिघडते आणि घाई होते. लवकर करून टाका, संपवून टाकू, हे एकदा अनुभव संपलेला बरा, कटकट उगीच कोणी सांगितलं होतं हे करायला, हे सगळं ते निगेटिव्ह थॉट प्रोसेसेस चालू होतात. लय टिकवायची, लय ओळखायची आणि तीच ठेवायची. गाणं म्हणतं मला आठवतं, गोव्याचा मुलगा होता आमच्या बरोबर पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग. काय छान गायचा होता, पण त्याला लय साधताच यायची नाही. गाणं म्हणून संपेपर्यंत तो खूप फास्ट झालेला असायचा. आपोआप त्याला हे वाटायचं. जो तबला वाजवायचा त्याच्याबरोबर त्याला ते समजायचं, कारण तबला हे आपलं लयचं वाद्य आहे. त्याप्रमाणे तर तो म्हणाला, अरे तू समेवर यायच्या मी यायच्या आधी तू येऊन तिकडे पुढे निघून गेलेला असतोस, असं करू नकोस, तुझा कार्यक्रम करावा. त्याला खूप अवघड गेलेलं आहे बसवायला. ती बसवायची असते तर तो नंतर माझ्या ध्यानात आला की हा प्रेशरमुळे त्याची घाई होते. ती घाई झाली की सगळीच गडबड होऊन जाते. कारण तो जो सिक्वेन्स असतो हे निरीक्षण, आकलन, अनुमान, त्याच्यानंतर प्रतिसादाची निवड आणि प्रत्यक्ष प्रतिसाद, हा सिक्वेन्सच तुटतो. त्या सिक्वेन्स मध्ये काय होते किंवा मधला एखादा टप्पा सुटतो की अनुमान बांधलंच नाहीये की हा चेंडू किती उडणार आहे. ते मी शिक्षण मारायला गेलो, माझ्या डोक्यावर आपटलं. ते काय ऍक्टिव्हिटी बरोबर नाही होत, ते टायमिंग चुकतं. लय साधली आणि सिक्वेन्स साधला, तुमचा फोकस अलर्ट झाला की टायमिंग येत. नाही तर आपण सचिन तेंडुलकर सारखी बॅट आपण सगळेजण 1 दिवसाच्या प्रॅक्टिस मध्ये फिरवू शकतो, पण त्या बॅटेला चेंडू लागणार नाही. ते टायमिंग शिकायचं असतं, ते लय मध्ये येतं. म्हणून लय फार महत्वाची. ती लय बसवा. कळलं? आता ध्यान सांग. हे 2 प्रकारचे ध्यान आहेत.
पहिला सूर्याचं ध्यान आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या विशुद्धी चक्रामधले जे निरनिराळ्या तत्वांचे बिंदू आहेत त्या बिंदूंच्यावर एकाग्र होऊन त्या तत्वाचं ध्यान करायचं. याने तुम्हाला भूतजय आणि इंद्रियजय अशा सिद्धी येतात. सिद्धी येतील तेव्हा येतील, पण तुम्हाला हे साधायला लागलं ना करणं की एकाग्रता जबरदस्त वाढते आणि तुमचा चॉईस ऑफ फोकस अतिशय उत्कृष्ट होतो. चॉईस ऑफ फोकस ज्याला जमतो त्याला प्रलोभनावरनं लक्ष काढून आलंबनावर टिकवणं जमतं. नाही तर प्रलोभन सोडून घेतं आपल्याला. ते मॅग्नेट सारखं असतं, पॉवरफुल मॅग्नेट. ते काही करताच येत नाही. तिकडे आपण पोचलेलो असतो की दारूचा गुत्ता, त्याच्यावरनं जाताना आपोआप त्या दारुड्यांची पावलं तिकडे वळतात. त्यांना काही करावंच लागत नाही. आणि अर्धी पिऊन झाल्यावर त्यांच्या ध्यानात आले की आज मुळीच प्यायची नाही असं ठरवलं होतं. आज श्रावण सोमवार होता, आपण काय ते होतच नाही. प्रलोभन असं ताकद प्रलोभनाची जास्त असते आणि आपण पण ती वाढवत असतो, कारण आपणही प्रलोभनांच्या शोधात असतो की आता पुन्हा केव्हा सापडेल. प्रलोभनांच्या शोधात नाही जायचं. आपण जे आलंबन म्हणून ठरवू तिथेच जायचं, दुसरीकडे नाही. ते साधायला लागतं. म्हणून हे ध्यान जे आहे अत्यंत महत्वाचं आहे. आणि पुढचं जे ध्यान मी म्हटलं ते आरोग्य आणि सगळे सम राहणं, त्याच्यासाठी ते ब्रह्माचं ध्यान खूप महत्वाचं आहे. तर आता आपण एक ते ध्यान करू, नंतर मग मी त्याची लिजंड सांगतो तुम्हाला. म्हणजे ती जी गोष्ट आहे ती मध्ये गप्पा गोष्टी नसल्या तर ध्यानाने जड होईल. लोक हे काय झालं सरांनी आज लोक जड करून टाकतात, तसं नाही. हे जे ध्यान आहे ते अतिशय सोपं आहे. मी जे सांगतो ते तुम्ही व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा माझ्याबरोबर. तुम्हाला ते समजेल ध्यान काय आहे ते. नंतर मी ते एक्सप्लेन करतो. कळलं का? आता तुम्ही प्राणायाम केला आहात. प्राणायाम केल्यावर तुम्ही यू आर क्वालिफाईड टू एक्सरसाइज द चॉईस ऑफ फोकस. म्हणून प्राणायामाची परीक्षा चांगली पास झाली तुमची प्रिलिमिनरी, आणि आता मेन्सला तुम्हाला जायला हरकत नाही. कळलं का? तर तुम्ही सगळेजण मगासारखे पाठीचा कणा ताट ठेवून बसायचं. डोळे मिटून घ्यायचे आणि डोळ्यासमोर उगवतं सूर्यबिंब आणायचं. कधी पाहिलेलं आठवत असेल तर बघा, सकाळी उगवतो सूर्य. तर आता संध्याकाळ असली तरी अशी कल्पना करायची की सकाळ आहे, जागा झालोय वेळेवर, आणि सूर्याचं दर्शन घेतोय. उगवत्या सूर्याचं दर्शन घेतोय. मावळत्या सूर्याचं पण घेतलेलं चालतं, पण आता आपण उगवत्या सूर्याचं घेतोय दर्शन, अशी कल्पना करा. सूर्यबिंब ते उगवताना तुम्ही पाहत आहात. आणि आता मी जे म्हणतो ते मनामध्ये ऍक्सेप्ट करा, स्वीकार करून म्हणा. त्रिभुवनाला व्यापून असणाऱ्या सविता देवाच्या तेजाचं आम्ही ध्यान करतो. ते तेज आमच्या बुद्धीला उत्तम प्रेरणा देव. हिरण्मय पात्राने सत्याचं मुख झाकलेलं आहे. हे विश्वपोषक प्रभो, मी सत्य धर्माची उपासना करतो. माझ्या दर्शनासाठी ते सत्याचं मुख तू उघडं कर. तूच एक सर्व विश्वाचं पोषण करणार आहेस. तूच सर्वांचं निरीक्षण करतोस. तूच सर्वांचं नियमन करतोस. तूच सर्वांना उत्तम प्रेरणा देतोस.
तुझे पोषणारे रश्मी उलगडून एकवटून दाखव, मला तुझं दर्शन घेऊ दे. तुझं हे तेजोमय कल्याणतम रूप मी आता पाहत आहे. हा जो प्राणमय परात्पर पुरुष आहे तो मी आहे. सोहम, दॅट आय एम. हा जो पुरुष ज्याचं मी आता दर्शन घेतो आहे तो प्राणमय पुरुष, तो परात्पर पुरुष मी आहे. तो प्राणशक्ती निर्माण करून माझ्याकडे पाठवत आहे. ती शक्ती म्हणजे मी आहे. सोहम. आत जाणाऱ्या श्वासाबरोबर मनात सो म्हणा, बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर मनात हम म्हणा. सोहम, सोहम. आता तो सोहमचा जप श्वासाबरोबरच करत असताना हृदयाच्या जवळ अनाहत चक्र आहे, जिथे प्राणशक्ती आत खेचण्याचं स्फुरण पहिल्यांदा होतं. जीवनाचं स्फुरण जिथे होतं, ज्या चक्राच्या आधिपत्याखाली हृदय आणि फुफ्फुस श्वसन क्रिया करणारी यंत्रणा हे दोन्ही आहेत. ते अनाहत चक्र आत येणाऱ्या प्राणशक्तीच्या आणि सोहम जपाच्या शक्तीने ते भरलं जात आहे, अशी कल्पना करा. त्या अनाहत चक्रावर लक्ष एकत्रित करून श्वासाबरोबर सोहमचा जप करत राहा. आता विशुद्धी चक्रामध्ये प्रत्येक मूल तत्वाचे जे बिंदू आहेत त्यावर आपण ध्यान करतो आहोत. नाकाचा शेंडा हा पृथ्वी तत्वाचं केंद्र आहे. त्याच्यावर लक्ष एकत्रित करून श्वासाबरोबर सोहमचा जप करीत राहा. अशी कल्पना करा की नाकाचा शेंडा हे जे पृथ्वी तत्वाचं केंद्र आहे विशुद्धी चक्रातलं, ज्याचा एक गुण कठीणपणा आहे, ज्यामुळे ते आधार बनू शकतं, आधार घेऊ शकतं. ज्याचा गुण गंध आहे, त्यामुळे ते आपल्याला सांगतं की इथे थांबू नकोस आणि इथे थांब. जिथे गंध चांगला असेल, सुवास असेल, तिथे आपल्याला थांबावंसं वाटतं. क्षमाशीलता हाही पृथ्वी तत्वाचा गुण आहे. त्याच्यावर लक्ष एकाग्र करून ते केंद्र आत येणाऱ्या श्वासात जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीने चैतन्याने भरलं जात आहे आणि सोहम मंत्राच्या जपाच्या शक्तीने ते भरलं जात आहे, अशी कल्पना करा. पुढचं केंद्र आहे जिव्हा अग्र, जिभेचा शेंडा. हे आप तत्वाचं केंद्र आहे, जलतत्वाचं केंद्र आहे. हे प्रवाही तत्व आहे आणि वरून खाली वाहण्याचा त्याचा गुण आहे. ते कटाहाच्या म्हणजे डोहाच्या शोधात जातात आणि ते वाहत जाताना दोन्ही किनाऱ्यावर समृद्धी पसरतात. शीतलता आणि शांती हाही त्याचा गुण आहे. हे जलतत्व म्हणजे ईश्वरी कृपा आहे. तुम्हाला जे करायचं असेल, जे ध्येय तुम्ही समोर ठेवत आहात, त्याची चव तुम्हाला इथेच कळते, नुसती अन्नाची चव नाही.
जे चांगलं झालं, जे वाईट झालं, ते सगळं तुम्हाला या आप तत्वाच्या केंद्रात कळतं. ते केंद्र सोहम जपानी आणि प्राणशक्तीने भारलं जात आहे अशी कल्पना करा. पुढचं केंद्र आहे तालू मध्य. तोंडाच्या आतल्या भागाचा वरचा भाग जो आहे आतमधला, त्याचा मध्यभाग, तिथे हे तेज तत्वाचं केंद्र आहे. त्याची सूर्य ही देवता आहे. अग्नी ही पण त्याची देवता आहे. ज्योती ही त्याची देवता आहे. ज्योतीचा जसा खालून वर जाण्याकडे ओढा असतो, तसा ते तुमचं तप सूचित करणारा हे केंद्र आहे. खालून वर जायचं, सतत विकास करत राहायचं, प्रकाश निर्माण करत राहायचं, ऊब द्यायची दुसऱ्यांना, सत्याचं दर्शन घ्यायचं, सत्य प्रकाशात आणायचं. या सगळ्या प्रेरणा या केंद्रातून मिळतात. बुद्धी तीक्ष्ण होते, वाणी तीक्ष्ण होते, सगळं आकलन, निरीक्षण, तुमचे प्रतिसाद सगळे उत्तम व्हायला लागतात. ते हे केंद्र सोहम जपाच्या आणि श्वासाबरोबर आत येणाऱ्या प्राणशक्तीच्या साहाय्याने भारलं जात आहे अशी कल्पना करा. पुढचं केंद्र आहे जिव्हा मध्य. हे वायू तत्वाचं केंद्र आहे. हे प्राण तत्व आकर्षित करतं आणि सगळे हालचाल नियंत्रित करतं. ते हे केंद्र तुम्हाला स्फूर्ती, उत्साह वाटत राहतो. प्राणशक्तीचा संचार तुमच्या संबंध शरीरात होतो, तो या केंद्रामुळे होतो. ते वायू तत्वाचं केंद्र प्राणशक्तीने आणि सोहम जपाच्या शक्तीने भारलं जात आहे अशी कल्पना करा. पुढचं केंद्र आहे जिव्हा मूल. घशामध्ये जिथून जीभ सुरू होते, आपण आवंडा गिळताना जिथे हालचाल होते, त्याच्या बरोबर मध्यभागी हे केंद्र आहे जिव्हा मूल. ते आकाश तत्वाचे केंद्र आहे. त्याचा गुण शब्द हा आहे. देवता सरस्वती आहे. शब्दांच्या साहाय्याने येणारं सगळं ज्ञान तुम्हाला आत्मसात करता येतं. ते परत हवं तेव्हा हवं तसं मांडता येतं, त्याचा वापर करता येतो. सगळं ज्ञान, सगळं कौशल्य या केंद्रातून नियंत्रित होतं. अवकाश दातृत्व हा आकाशाचा फार मोठा गुण आहे. कशामध्ये ते लिप्त होत नाही, हाही फार मोठा गुण आहे. त्याच्यावर डाग पडत नाही, त्याच्यावर ओरखडा उठत नाही, आला निरंजन असं हे आकाश तत्व आहे. त्यातले सगळे गुण तुमच्यामध्ये उतरत आहेत. आकाश तत्वाचं हे जिव्हामूल हे केंद्र प्राणशक्तीने आणि सोहम जपाच्या शक्तीने भारलं जात आहे अशी कल्पना करा. आता हे पाचही मूल तत्वांची जी केंद्र आहेत, ती भारली गेल्यावर जी प्राणशक्ती निर्माण झालेली आहे, ती घेऊन तुम्ही परत अनाहत चक्रामध्ये येत आहात आणि तिथे त्या साऱ्या शक्ती परत स्थापन करत आहात अशी कल्पना करा. अनाहत चक्रावर लक्ष एकत्रित करून श्वासाबरोबर सोहम मंत्राचा जप करत राहा.
अतिशय उत्साहवर्धक असं हे ध्यान आहे. ते नियमित करण्याने तुमचा प्रचंड प्रमाणात फायदा होणार आहे. लक्ष श्वासावर आणून परत दीर्घ श्वसन करा. श्वास घेताना पोट सैल सोडा आणि श्वास सोडताना पोटात खपटलेला नाही. असं 2-3 वेळा केल्यावर सावकाश डोळे उघडून शरीराला हलकासा ताण द्या. जमतंय ना? म्हणजे तिथे लक्ष राहून परत श्वासाबरोबर सोहमचा जप होऊ शकतोय का? ऍडव्हान्स्ड आहे थोडासा, त्याला तुम्हाला मेहनत करावी लागेल. अभ्यास म्हणतात त्याला. तो अभ्यास जर रोज तुम्ही केला तुम्हाला खूप फायदा होईल. हे सकाळी केलेलं चालेल, संध्याकाळी केलेलंही चालेल. कळलं? आणि दिवसात एकदा किंवा, कारण हा याच्यामध्ये न्यास आहे. न्यासाने तुमची एकाग्र होण्याची आणि आलंबन निवडण्याची शक्ती वाढते. कशावर एकाग्र व्हायचं आहे? प्रलोभनापासून दूर राहण्याची शक्ती वाढते आणि सगळी पंचमहाभूत तुम्हाला अनुकूल होतात. त्यांच्यातनच तुमची इंद्रिय घडलेली आहेत. तुमची इंद्रिय सुद्धा तुमच्या ताब्यात येतात. ज्या वेळेला जे डोळ्यासमोर यायला पाहिजे तेच येतं, दुसरं येत नाही. त्यामुळे त्या सिद्धी यायला लागतात. म्हणून हे फार महत्वाचं ध्यान आहे. तर तुम्ही अभ्यास रोज करा. तो नीट होतोय की नाही एवढं लक्ष द्यायला शिका. इतर सगळी प्रलोभन आहेत. अभ्यास चांगला करणं हे आलंबन आहे. त्या विषयाचं कुतूहल जागा करून तो ग्रास्प करायचा विषय हे तुम्हाला यायला लागलं की तुम्ही कुठल्याही शास्त्रज्ञाच्या तोडीचे विद्वान होऊ शकता. जो म्हणून विषय तुम्ही निवडाल, ज्याच्या तुमचा आयुष्यात कधी संबंध आलेला नाही, त्याचाही तुम्ही अभ्यास उत्तम करू शकता आणि यू विल बी इन द टॉप. त्याच्यात प्रश्न शंका बाळगायचं कारणच नाही. परीक्षेचा जो धसका असतो ना तोच नाही होता. किंवा एकदा येते परीक्षा, किंवा एकदा मॅच मला खेळायला मिळते, असं ज्या वेळेला वाटतं ना, ते वीर्य आहे, तो पराक्रम आहे, तो उत्साह आहे. एकाग्रता जी वर्ष दर्जाची ज्यांना सहज साधते ते तेंडुलकर सारखे लोक आहेत. आपल्याला म्हणजे त्यांची मागच्या जन्माची कमाई असेल आपल्याला माहित नाही, पण तितकीच कमाई तुम्ही या सगळ्या गोष्टींनी करू शकता. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा पूर्वक इतरे शाम. की श्रद्धा वाढती राहिली पाहिजे की येस आय कॅन डू दिस, येस आय नो दिस. गणित ना मला येतं, सायन्स ना काहीच अवघड नाही, जॉग्रफी काय माझ्या डाव्या हाताचा मळ आहे काढून टाकतो लगेच जॉब. काही तुम्हाला अवघड जाणार नाही. खरंच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अनुभव घ्या. म्हणजे कुठले विषय मला कधीच ते माहीत सुद्धा, नावं सुद्धा माहीत नव्हती, अशाचा अभ्यास करून मांडावा लागला. म्हणजे तिथे प्रेझेंटेशन अँड इट वॉज प्रेज्ड बाय एक्सपर्ट्स. म्हणजे ज्यांना ते खरे एक्सपर्ट्स आहेत. म्हणजे मी जर बसून वाचून त्यांच्या समोर लहान मुलं जशी गाणं म्हणून दाखवतात, म्हण रे गाणं म्हटलं की नाच रे मोरा, तसं मी ते म्हटलेलं. बट दॅट वॉज अप्रिशिएटेड. आणि एकही चूक न करता मला करता आलं. याचं कारण हे सगळं आहे. जेव्हा मी हे सगळं रेग्युलर केलंय ना, तेव्हा कशातच फेल झालंय, टॉप मध्येच होतो. जेव्हा रेग्युलर केलं नाही, जेव्हा एकाग्रतेचा प्रयत्न केला नाही, त्यावेळेला मी नापास सुद्धा झालो आहे. कळलं? ते करत राहणं, हा धागा सोडायचा नाही. दिस इज युअर्स टोटली. आणखी एक ध्यान, ते उपासना मी सरळ सांगतो, पण त्याच्या आधी तुम्हाला ती गोष्ट सांगतो. हे कळलं का तुम्हाला? हे सोपं आहे ना. ते आपण रेकॉर्ड करून
तुम्हाला ते देतो आणि ते तुम्हाला जितक्या लवकर देता येईल तितक्या लवकर देऊ आणि ते तुम्ही वाचा, तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून घ्या आणि रोज ते एकदा वाचायला लागा. मग ते पाठ झालं की मग तसं करत कळत तर मग तुमचा फायदा होईल खूप. याच्या छांदोग्य उपनिषदामध्ये सत्यकाम जाबालाचं प्रकरण आहे. सत्यकाम जाबाल हा एका वेश्येचा मुलगा, जबाला नावाची वेश्या, आणि हा मोठा तिच्याकडे वाढत होता. तर त्याला अशी आत्म ओढ निर्माण झाली की आपण ब्रह्मविद्या शिकावी. तर तो आईकडे गेला आणि त्याने आईला विचारलं की आई, माझं गोत्र कोणतं आहे, म्हणजे मी कोणत्या गोत्राचा आहे ते तू मला सांग, म्हणजे मी उत्तम गुरुकडे जाऊन ब्रह्मज्ञान मिळवेल. तर त्या आईने त्याला सांगितलं की मला माहित नाही तुझं गोत्र, तू कुणापासून झालास तेच मला माहित नाही. मी तरुण वयामध्ये फार भटकती सेविका होते, कोणी आलं तरी मी त्याच्याबरोबर जायची. तर ते कुणापासून तू झालास मला माहित नाही. तर माझं नाव जबाला, तुझं नाव सत्यकाम, तर तू सत्यकाम जाबाल असं नाव सांग. की वडिलांचा मला पत्ता नाही, बापाचं नाव माहित नाही, आईचं नाव जबाला, एवढंच मला मागचं माहित नाही. आणि हरिद्रुमत गौतम हे त्यावेळेचे फार मोठे ऋषी, डी.वाय. पाटील जे गुरुकुलाचे ते मुख्य, त्यांच्याकडे तो गेला आणि त्याने म्हणाला की भगवान, मी आपल्याकडे विद्या शिकायला आलोय, माझा शिष्यत्वाने स्वीकार करा. त्याने त्या पद्धतीप्रमाणे विचारलं की ते फॉर्म भरा, तर तुमचा गोत्र कोणतं तुझं. तो म्हणाला मला माहित नाही. मी आईला विचारलं तर आई म्हणाली मी वेश्या होते भटकती, तर कुणापासून तू झालास मला माहित नाही. तर तिचं नाव जबाला, माझं नाव सत्यकाम, तुम्ही सत्यकाम जबाला आहे. त्या ऋषीला नवल वाटलं की असं सांगितलं तर मी हाकलून देईन, हे माहित असताना तो सांगतोय. तो म्हणाला तुझा ब्रह्मज्ञानावर सगळ्यात जास्त अधिकार आहे, कारण तू सत्यापासून दूर गेलेला नाहीस. त्याचं नाव सत्यकाम, म्हणजे वन हू डिझायर्स ट्रूथ, सत्यकाम. आणि हा जो सावटपणा आपल्याकडे चातुर्वर्ण्याचा वगैरे जो आला ना, तो वेळेपणा आहे, अक्षरशः वेळेपणा आहे. भगवद्गीतेमध्ये त्याने सांगितलं आहे की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. म्हणजे जो भगवंत सांगतो आहे की मी म्हणजे तू म्हणजे देह नाहीस, आतमध्ये वेगळं तत्व आहे, ते तत्व जे ऍक्सेप्ट करेल तो वर्ण तुझा होतो. तू जर ज्ञानाचा प्रकाश डोक्यामध्ये पाडून घेतला नाहीस, अज्ञानी राहिलास, तर तू शूद्र होतोस. तूच जर स्वार्थ किंवा संपत्तीचा लोभ धरलास तर तू वैश्य होतोस. आणि तूच क्षत्रिय झालास, दुसऱ्यांच्या भल्याची चिंता केलीस, दुसऱ्यांचा न्याय व्हावा अशी चिंता केलीस, समृद्धी वाटली जावी आणि राज्य करावं असं तुला वाटलं, तू क्षत्रिय होतोस. आणि ज्या वेळेला ब्रह्मज्ञानाच्या मागे तुला जायचं त्यावेळेला तू ब्राह्मण होतोस. हे म्हणजे कोणीतरी मध्ये मेघ मारली आणि सांगितलं की सध्या ज्ञानाचा अधिकार ब्राह्मणाचा, ब्राह्मणांचा नाही आहे. जी उपनिषद लिहिली गेली आहेत ना, त्याच्यामध्ये परित्यक्त स्त्रियांची मुलं, परित्यक्त म्हणजे ज्याला त्या वेळेच्या समाजातच किंमत नव्हती, अशा स्त्रियांची मुलं हे सत्यकाम, ऐतरेय महिदास हे आपले उद्गाते ऋषी आहेत. त्याने आपलं तत्वज्ञान निर्माण केलंय आणि ते आपल्याला सांगितलंय गीतेतनं. कोणी तो क्षत्रिय होता, तो कृष्ण, आणि तो दुसऱ्या क्षत्रियाला सांगतोय. महाभारताचं जे ज्ञान आहे ना, ते क्षत्रियाने मिळणार, कुठे ब्राह्मण होते ते. ज्या वेळेला ते ज्ञान सांगत होते त्यावेळेला ते ब्राह्मण होते, ज्या वेळेला ते ज्ञान शिकत होते, उपासना करत त्यावेळेला ते ब्राह्मण होते. ज्या वेळेला
क्षुद्रपणा करत होते त्यावेळेला तेच लोक शूद्र होते. हा चावटपणा आहे की सांगायचं की हा अस्पृश्य आहे. तू कोण ठरवणार आहे तुला अस्पृश्य? अस्पृश्य तू नाही ठरवू शकत असा. पण ते त्याने ठरवलं की हे नाही, याला नाही घ्यायचं. स्त्रियांना खाली दाखवायचं की त्या लायकीच्या नाहीत. कोण ठरवणार? स्त्रियांची जेवढी लायकी आहे तेवढी दुसरं कोणाची नाही. गार्गी, मैत्री, या वाचक नवी, या सगळ्या उपनिषदांच्या उद्गात्या म्हणजे त्यांना द्रष्ट्या ऋषी त्या. आणि हे सगळी परंपरा मध्ये आपण खंडित केली आणि चावटपणा एक्सप्लॉयटेशन सुरू केलं. त्याच्यामध्ये ठरवलं तू जन्माला आलास ना की तू अमुक अमुक. जसे एकलव्याला निषाद म्हणून त्याने हाकलून दिलं, तुला नाही शिकवणार. नाही शिकवलं तरी अर्जुनापेक्षा त्याचं ज्ञान वरचं ठरलं. द्रोण कोण होतो शिकवणारा? ज्याला म्हणून ज्ञान मिळवायचंय, ज्ञान त्याच्याकडे ओढीने येतं. द्रोण मध्ये कशाला पाहिजे? त्याला त्याने पुतळा करून ठेवला. त्याला सांगितलं मी तुमच्याकडनं शिकलोय. मी चांगला होता विचार, पण द्रोणाने त्याच्याकडनं हिसकून घेतलं, अंगठा कापून घेतला. इज दॅट करेक्ट? इट इज नॉट करेक्ट इट ऑल. पण तसंच्या तसं मांडलं व्यासाने की जी पद्धती होती. आणि त्यांना सगळ्यात ज्ञानी जे, सगळ्यात उत्तम धनुर्विद्येचे सगळ्यात गुरु, ज्याने दुर्योधनाची, अन्यायाची, अत्याचाराची बाजू घेतली, त्यांना देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरा प्रायश्चित्त नाही. त्यांना ठारच मारायचं. भीष्म सगळ्यात ज्ञानी होते. द्रोण सुद्धा, ते तर गुरुच होते ना. त्याचा अर्जुनाचा महत्वाचा प्रश्नच आहे की मी यांच्याशी खऱ्या बाणाने लढू. ज्यांना मी शौर्य गाजवून दाखवायचं आणि सांगायचं, त्याचं उत्तर हेच होतं की जे जुगारात तुझं राज्य हिसकून घ्यायला मागताय ते तुझे, त्यांची बाजू घेणारे तुझे गुरु, त्यांची बाजू घेणारे तुझे आजोबा, त्यांची परंपरा तू सांगणार. ज्या पितरांना नरकात जावं लागेल म्हणून तुला काळजी वाटते ना, तो नरकच इथे येईल ना. राजा जर अत्याचारी, अन्यायी असला तर त्याला टिकू न देणं हे क्षत्रियाचं काम आहे. अगं त्याला मार, त्याला ठारच मारला पाहिजे. सगळ्यांना ठार मारायचं, कोणाला सोडायचं. हे तत्वज्ञान की न्यायाच्या बाजूने उभं राहायचं, लढायचं. आपण मेलो तरी चालेल. हातो प्राप्शीच वर्ग, मेला असतं तर वर्गात जायचे, मरायला घाबरायचं नाही. जितवा वा भोक्षसे में, जिंकला असतं, तुझा अधिकार आहे. पराक्रमाने जिंकलेलं राज्य तुझं आहे. जुगारात जिंकलेलं नाही, मान्यच नाही. पण ते सगळ्याचं गोंधळ करून टाकलं आपण आणि सांगायला लागलो की हा हलका, कारण हा इकडे जन्माला आला आणि हा असं कसं असेल. नाही, हे ते ईश्वराला मान्य नाही, कुणालाच मान्य नाहीये, आम्हाला पण मान्य नाही. पण हे असं म्हणायचं, ते आपण ऍक्सेप्ट करायचं की हा माणूस वाईट, आपण ठरवून टाकलं. हा माणूस चांगला, आपण ठरवून टाकलं. नाही करायचं. ज्या मूलभूत गोष्टी आपल्याला हव्या आहेत ना, त्याच्या उपासनाचे मंत्र सत्यकाम जावालाने सांगितलेले आहेत. तर सत्यकाम जावालाची आई वेश्या होती म्हणून ते ज्ञान आपण टाकून देत होते. जे ज्ञान ईश्वराच्या योग्यतेच तुम्हाला बनवू शकतं, ते ज्ञान कुठून आलं? ते सत्यकाम जावालाने शोधून काढलेलं, हुडकून त्याने काढलेलं आहे. म्हणून हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला लिजंड मी का सांगतोय ती, की तो आणि ते गौतम ऋषीने त्याला सांगितलं की ते 400 गायी कृष दुर्बल अशा त्याला काढून दिले की या गायी घेऊन जा, त्यांच्या मागे जा रानात. तर सत्यकामाने सांगितलं मी या गायीची सेवा करून त्या 1000 झाल्यावर मी त्यांना घेऊन येईन परत. तोपर्यंत मी तप करेन. तुम्ही सांगितलेलं की रानातच राहील, मी इकडे येणार नाही असं. आणि त्या गायांची त्याने खरोखर सेवा खूप केली. मग काही वर्ष लोटल्यावर वृषभाने म्हणजे बैलाने त्याला हाक मारली की सत्यकाम, आता आम्ही 1000 झालो, आम्ही
आम्ही सहस्र झालो, आम्हाला परत आश्रमात घेऊन जा. तर तो म्हणाला ठीक आहे भगवान, मी घेऊन जातो. तर तो म्हणाला तू आमची इतकी चांगली सेवा केली आहेस, तुला मी ब्रह्माचा एक पाठ सांगतो. ब्रह्मज्ञान जे तुला हवंय ना, त्याचा पहिला टप्पा, पहिली पायरी प्रायमरी स्कूलची मी तुला सांगतो. सांगा भगवंताने सांगितलं. तर त्या वृषभाने सांगितलं त्याला की पूर्व दिशा कला, पश्चिम दिशा कला, दक्षिण दिशा कला, उत्तर दिशा कला, या चारही कला मिळून ब्रह्माचा प्रकाशवान नावाचा पाद होतो. आणि जो त्याची प्रकाशवान अशी उपासना करतो तो या लोकी प्रकाशवान होतो आणि प्रकाशवान लोक जिंकतो. काय सांगण्याचा हा अर्थ आहे की प्रकाश ही आपली मूलभूत गरज आहे. प्रकाश नसला तर आपण नाही जगूच नाही शकणार. अंधारात नाही आयुष्य समजणारच नाही. ज्ञानाला अंधार चालतच नाही, अंधारामध्ये काहीच कळणार नाही. प्रकाश पडला, उजेड आला तर ज्ञान, नाही तर ज्ञान नाहीच आहे. आणि दिशा ज्या देवता आहेत ना, त्या आपण प्रत्येक बरोबर घेऊन हिंडत असतो. कारण माझ्या पूर्वेला तुम्ही बसलेला असला तर तुमच्या पश्चिमेला मी बसलोय, नाही? हा इकडे हा एक जण बसलाय, त्याच्या दक्षिणेला एक आहे, दुसरा उत्तरेला आहे, पण त्या याच्या उत्तरेला तो आहे, नाही? प्रत्येक जण त्या दिशा डिफाईन करत असतो जिथे आहे, आणि तिथेच गरज आहे ना प्रकाशाची. तुम्ही जिथे आहात तिथून दिशा सुरू होतात. तिथून पूर्व दिशा कुठली, तिथून दक्षिण कुठली, तिथून उत्तर कुठली, तिथून पश्चिम कुठली, ते प्रकाश झाल्याशिवाय कळणारच नाही. प्रकाश पाहिजे. तर त्या ह्या दिशांच्या मध्ये पसरणारा जो प्रकाश आहे तो तुमचा आहे, कारण तुमच्यासाठी आला आहे. जिथपर्यंत तुमची नजर पोचते तिथपर्यंत तुमची मालकी आहे. तुम्ही 2 पावलं पुढे सरकला की आणखी 2 पावलं जमीन तुमची झाली. 1000 पावलं चालून गेला, 1000 पावलं जिथे झालं, जे तुमच्या नजरेमध्ये बघता ते तुमचं आहे. प्रकाश, त्याची प्रकाशवान अशी उपासना करायची. म्हणजे तुम्ही या लोकांनी प्रकाशवान व्हा. तुमची जी रोल मॉडेल्स असतात ना, त्या रोल मॉडेल्सचं कशा करता चरित्र वाचायचं, कशा करता ते टिळकांचं चरित्र का वाचायचं, गांधींचं चरित्र का वाचायचं, सावरकरांचं चरित्र का वाचायचं, त्याने केवढा त्याग केला, त्याने किती ऍडव्हर्सिटीज फेस केल्या, म्हणून ते थोर झाले. त्यांची थोरवी तुमच्यामध्ये कशी उतरणार? तुम्ही त्यांचे गुण आपल्यामध्ये आणले पाहिजेत तर ते रोल मॉडेल खरं. नाहीतर मग टिळकांचं चरित्र वाचन बाजूला ठेवून दिलं, मग दुसरं एक घेतलं तर कादंबरी वाचायला घेतली, असं झालं. तुम्ही ते गुण आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजे. ब्रह्म ज्याचे तुम्ही वारसदार आहात ते प्रकाशवान आहे. तर तुम्ही त्याची प्रकाशवान अशी उपासना केली की तुम्हाला कुठेही प्रकाशाची कमतरता पडणार नाही इथे, आणि तुम्ही जिथे जाल तिथे प्रकाश असेल. अंधार कोठडीची शिक्षा तुम्हाला होणार नाही. तुम्ही जिथे जाल तिथे प्रकाश तुम्हाला मिळेल. मग त्याने सांगितलं, आणि तुम्ही प्रकाशवान व्हाल ह्या लोकी आणि प्रकाशवान लोक जिंकाल. याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये ती प्रकाशवान लोक निर्माण करण्याची शक्ती होईल. तुम्ही गेला की तिथे प्रकाश निर्माण होईल. बुद्धाने प्रवास केला, तो एनलाइटनमेंट बरोबर घेऊन गेला. तो ज्याने त्याचं प्रवचन ऐकलं ते सगळे प्रकाशवान झाले. ख्रिस्ताचं प्रवचन ज्याने ऐकलं ते सगळे प्रकाशवान झाले. कसं त्यांच्या जवळ जे ज्ञान आला ना, ते सगळं ते देऊ शकले. म्हणजे त्याने तो प्रकाशवान लोक जिंकलेला होता. ते प्रकाशवान तर होतेच, या लोकी प्रकाशवान झाले, ती शक्ती तुमच्यामध्ये येऊ शकते. म्हणून ही उपासना करायची. मग त्याने सांगितलं की आता पुढचा पाठ तुला अग्नी सांगेल. तर मग तो संध्याकाळ होईपर्यंत गायनं पुढे नेलं.
आणि संध्याकाळ झाल्यावर जिथे संध्याकाळ झाली तिथे अग्नी पेटवून अग्नीमध्ये समिधा ठेवून अग्नीच्या पश्चिमेला पूर्वाभिमुख बसला. समिधा ही संकल्पना फार महत्वाची आहे आपल्याकडे, की आपल्या आयुष्याचा एक एक भाग त्या तपाने जाळून टाकायचा असतो. जे नको आहे, जे प्रलोभनाकडे ओढणारा भाग आहे, तो जाळल्याशिवाय आपण शुद्ध होत नाही, आपण पवित्र होत नाही, आपण पुढे जाऊ शकत नाही, आपण प्रगती नाही करू शकत. आपण जर आळशी राहिलो, आपण जर संतापत क्रोधी राहिलो, आपण जर अतृप्त राहिलो, आपण आधाशी राहिलो, तर काहीच जमणार नाही. तर ह्या सगळ्या समिधा त्याचे जाळून टाकायच्या अग्नीत, तर मग तो अग्नी प्रसन्न होतो. त्या अग्नीने याला हाक मारली सत्यकामाला. त्याने सांगितलं, भगवान सांगा. तो म्हणाला, तुला ब्रह्माचा एक पाद सांगतो. पृथ्वी कला, अंतरिक्ष कला, स्वर्ग कला आणि समुद्र कला, या चारी कला मिळून ब्रह्माचा अनंतवान नावाचा पाद होतो. त्याची जो अनंतवान अशी उपासना करेल तो या लोकी अनंतवान होतो आणि अनंतवान लोक जिंकतो. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की क्लास्ट्रोफोबिया हा त्या अनंततेच्या उलट असलेला रोग आहे. जो अनंतवान आहे त्याला क्लास्ट्रोफोबियाची भीती नाही. अनंत म्हणजे अनएंडिंग, की तुमच्या संधी सुद्धा अनएंडिंग असतील. तुम्हाला कोणी पकडून लॉकअप मध्ये नाही टाकणार. लॉकअप मध्ये जाण्याची भीती का वाटते की ते कोंडून टाकणार तुम्हाला. तुमचं स्वातंत्र्य हिरावून नाही घेणार कोणी. तुमचा संचार तुमच्या विचारांचा, तुमच्या आचारांचा मुक्त राहील. तुम्हाला जे करायचं आहे ते करता येईल. जिकडे जायचं असेल तिकडे जाईल. कुठेही तुम्हाला अडथळा होणार नाही, अडथळा ठेवणार नाही. हा अनंतवान शब्दाचा अर्थ आहे. की पृथ्वी तिच्याकडे अनंतता आहे, समुद्र त्याच्याकडे अनंतता आहे. म्हणजे आपल्याला टेकडीवर गेलं म्हणजे जास्त पृथ्वी दिसते म्हणून टेकडीवर जाण्याची ओढ असते. समुद्राच्या काठावर गेला म्हणजे तिथे तो रिसॉर्ट, सी रिसॉर्ट, का ती अनंतता आपल्याला जाणवते की आपल्याला इथे कुठेही आडकाठी नाही. जिथे नजर पोचेल ते सगळं मोकळं आहे, तिथे स्वच्छ मोकळं छान वाटतं. तर ती अनंतता तुम्हाला मिळते आणि तुम्ही जाल तिथे कुठेच आडकाठी तुम्हाला होणार नाही. तर जो त्या ब्रह्माच्या पादाची अनंतवान अशी उपासना करतो तो या लोकी अनंतवान होतो आणि अनंतवान लोक जिंकतो. कळलं का? तुमच्या ध्यानात येत आहे ना? तर मग त्याने सांगितलं की आता हंस तुला पुढचा पाद सांगेल. अग्नीने सांगितलं. तो परत म्हणजे जसं लोककथांच्या मध्ये असतं ना किंवा कहाणीमध्ये, तसंच ते वर्णन त्या उपनिषदात आहे. किंवा त्याने गायींना पुढे नेलं. संध्याकाळ झाल्यावर परत अग्नी पेटवून पूर्वाभिमुख पश्चिम भागाला त्याच्या बसला समिधा ठेवल्या. तर हंस आला आणि हंसाने त्याला सांगितलं की तुला ब्रह्माचा तिसरा पाद सांगतो. तर सांगा भगवान. तर त्याने सांगितलं सूर्यकला, अग्निकला, विद्युत कला आणि चंद्रमा कला, या चारी कला मिळून ब्रह्माचा ज्योतिष्मान नावाचा पाद होतो. ज्यावेळेला प्रकाश नसतो त्यावेळेला ज्योती अनुकूल पाहिजे. काळ्या पेटी मेणबत्ती असली की आपण लगेच उशीर झाला की लोड शेडिंग झालं तरी आमच्या कशी आहे, दिवा आहे, कंदील आहे, काहीतरी आहे, काळजी नाही. ज्योती अनुकूल असली की प्रकाश तुम्हाला हवा तिथे निर्माण करता येतो. आणि ह्या ज्योती आहेत. ज्योतिष्मान पाद ब्रह्माचा या चारी कला मिळून होतो. जो त्याची ज्योतिष्मान अशी उपासना करतो तो या लोकी ज्योतिष्मान होतो आणि ज्योतिष्मान लोक जिंकतो. म्हणजे तुम्ही जाल तिथे दिवे गेले तरी तुमच्याकडे त्याची व्यवस्था होईल. ताबडतोब प्रकाश घेऊन येईल तुमच्याकडे कोणी ना कोणीतरी.
अंधारात नाही राहावं. तर तो ज्योतिषमान काल आहे. विद्युत कला, विद्युत ही ज्योती आहे, तेव्हा माहीत नव्हतं. तेव्हा माहीत नव्हतं की बटन दाबलं की दिवे लागतील. पण त्यांनी तेव्हा लिहून ठेवलं की हे अवेलेबल आहे सोर्स ऑफ लाईट, ही ज्योती आहे. तर ते आपण वापरतोय आता. ते विद्युत ही ज्योतीच आहे की इतक्या, आणि किती लहान आकार आहे त्याचा, नाही? हे सगळ्या दिव्यांचा आकार एकत्र केला ते टेबलाच्या एका भागावरती एवढंसं घट्ट होईल. सगळे दिवे काढून आणून ठेवले. पण सबंध हॉल ते प्रकाशित करतात. अंधाराचं कामच असं असतं. जिथे प्रकाश येईल तिथनं अंधार पळून जातो. अंधाराला चान्सच नाहीये जिंकण्याचा. ज्याला ज्योती अनुकूल असेल ना, त्याच्यामध्ये अपरिमित धैर्य येतं. त्याला धैर्याला कमतरताच नाही पडत. ज्योतीची उपासना, प्रकाशाची उपासना, सूर्याची उपासना हे याच्यासाठी करायची असते की ती आता येऊ द्या, कोण येत आहे तयार. कारण सगळ्यात मोठा शत्रू जो असतो तोच कधी जिंकू नाही शकला, मृत्यूच नाही जिंकू शकत. कारण जीवन हा प्रकाश आहे आणि मृत्यू हा अंधार आहे. तमसोमा ज्योतिर्गमय. मला अंधार नको, मला प्रकाशाकडे घेऊन चल. ते आपोआप वाटचाल प्रकाशाकडे. असं तो मा सत्गमय. मला असत्याकडे नाही जायचं, मला सत्याकडे जायचंय. मग मृत्यू मृतमय. मग मृत्यूची पण भीती राहत नाही, कारण शिव स्वतःला आपल्याला अमर करतो, अशी कल्पना आहे. तर ते अतिशय छान ध्यान आहे. नंतर मग त्याने सांगितलं की आता मदगू म्हणजे पाण कावळा तुला पुढचं हे सांगेल, पुढचा भाग पाण कावळा सांगेल. तर तो म्हणाला पाण कावळा चालेल. पुढे गेला. संध्याकाळ झाल्यावरती अग्नी पेटवून पूर्वाभिमुख संविधान ठेवून बसला. पाणकावळा आला आणि त्याने सांगितलं सत्यगाव तुला ब्रह्माचा चौथा पाद सांग. सांगा भगवान. त्याने सांगितलं प्राण कला आहे, चक्षु कला आहे, श्रोत्र कला आहे आणि मन कला आहे. या चारी कला मिळून ब्रह्माचा आयतनवान नावाचा पाद. आयतन म्हणजे आधार, आयतन म्हणजे घर, की ज्याच्यापासून रक्षण होतं. की इतर सगळ्या महाभूतांच्या पासून पृथ्वी आपलं रक्षण करते. आपण घर बनवतो ते पृथ्वी तत्वाचं घर आहे. आकाश तत्व सीमित करतो. जे अनंत आहे ते आकाश तत्व आपण सीमित करतो. आपला आकाश हर कोई चाहता है एक मुट्ठी आसमान, की त्याला एक मुठभर आकाशावर माझं घर आहे, की हे इतकं घर हे आकाश. आणि वारा तो त्याच्यात लिमिट होऊन येतो. झरोक्यातनं बाहेरचा वारा नाही सहन करू शकता आणि बाहेरचा प्रकाश प्रभास होऊन आत येतो. आपल्याला उन्हात नाही राहावं लागत. नाही असं आयतं, असं घर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहिजे. इथे तुम्हाला घर कधी कमी पडणार नाही. जिथे तुम्हाला राहायचं आहे तिथे घराची कमतरता भासणार नाही. तुम्हाला पाहिजे तसा प्रासाद, बंगला हवा असला तर बंगला, पॅलेस हवा असला तर पॅलेस, झोपडी चालत असली तर झोपडी, तंबू चालत असला तर तंबू. तुम्हाला जे आयतन पाहिजे ते मिळेल. तुम्ही या लोकी आयतनवान व्हाल. ब्रह्माची आयतनवान अशी उपासना करा. त्याला कधीच काळजी नाही, त्याला आधाराची कधी काळजी नाही, कारण ते दुसऱ्याचा आधार बनतं. तुम्ही पण आधार बनू शकता. कारण हे प्राण कला, चक्षु कला, श्रोत्र कला आणि मन कला या चार कलांच्या आधाराने ब्रह्म तुमच्यामध्ये येऊन राहतं. कळलं? तुमच्या शरीराची सगळी व्यवस्था पाहायला ते येऊन राहत आहे. एवढा मोठा आधार आपल्याजवळ असताना आपण दुसरं बाहेर शोधायचं कशाला? नाही शोधायचं. ते ब्रह्म आणि तुम्ही त्याचा आधार आहात. कारण इथे राहायचंय त्याला. म्हणून त्याने हा आधार निर्माण केलाय की हे सगळं तुम्हाला पाहिजे तसं निर्माण केलंय आणि तो येऊन राहिला आतमध्ये. तर ते तुम्ही ध्यानात घ्या
की ही अतिशय उत्कृष्ट उपासना आहे. 16 कला, 4 पाद आणि 16 कलाच्या ब्रह्माची उपासना आहे. तुम्ही करून बघा, खूप फायदा होतो. म्हणजे मनाचं आणि शरीराचं आरोग्य निराधार वाटतं ना, एकदम की डिप्रेस्ड वाटतं. तुम्हाला मी सांगतो, कॅन्सर पेशंटशी ज्या वेळेला मी बोललो त्यावेळेला मला जाणीव झाली की हे निराधार वाटणं म्हणजे काय असतं. की कोणाचा आधार नाही आपल्याला, नाही असं नाहीये. आधार त्याचा आहे आणि तू दुसऱ्यांचा आधार बनू शकशील. काळजी नको करूस, उभा राहा. यम काही नाही करू शकत. तो एक अधिकारी आहे. तो अधिकारी आहे तर तुम्ही पण अधिकारी आहात. कशाला काळजी करतात त्याची? घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही तुमच्या सैन्याचे सेनापती आहात. तुम्ही तुमच्या घराचे मालक आहात. कशाची काळजी करायची गरज नाही. आणि तसं ते होतं प्रत्यक्षात. ते मी पुन्हा पुन्हा अनुभवलेलं आहे की जे लोक आपल्या विरुद्ध असतात ते आपल्याला अनुकूल बनतात. एक कमिटी होती, त्या कमिटीवरती मी होतो आणि त्या मीटिंग मध्ये मी सांगितलं की असं असं केलं तर त्याचा खूप फायदा होईल. कुणाला पटलं नाही ते. बाकीचे 15 लोक होते, 16 जण होतो आम्ही, 16 कला त्या कमिटीवर. कोणाला पटलं नाही. मी लॉबिंग केलं. म्हणजे पुढच्या मीटिंगच्या त्यावेळेस पुढच्या मीटिंग मध्ये तुम्ही प्रपोजल बनवणार तर मी आधीच जाऊन भेटलो की त्यांना काय वाटतं विचारायचं. सगळ्यांनी फोडून काढलं. काहीतरी उगीच कारण असतो तर काही होणार नाही. सगळे विरुद्ध माझ्या. पण आता मी कबूल केलंय तर मी ते बसून ते प्रोजेक्ट बनवला. नाही तुम्हाला सांगतो, त्यावेळेला मी उपासना करायची राहिली होती. वरळीला माझं ऑफिस होतं. वरळी सी फेस वरनं मी जाताना सूर्य दिसला. उगवत नव्हता, मावळत होता. तर तो दिसला मला. तेव्हा मला ध्यानात आलं की आज उपासना माझी राहिली आहे. तर मी तिथे सूर्याचं दर्शन घेत ती उपासना केली पूर्ण. समुद्र समोर होताच, पृथ्वी तर असतेच समोर. सगळं ते मी ते पूर्ण उपासना केली आणि मग मी पोचलो तिकडे मंत्रालयामध्ये आणि ती मीटिंग झाली. तुम्हाला सांगतो, आम्ही 2.5-3 तास ती मीटिंग चालली आणि ते युनानिमस डिसिजन झालं की हे करायचं. सगळेचे 15 लोक माझ्या विरुद्ध होते. मला आतापर्यंत तो चमत्कार वाटत राहिला की ते सगळे माझ्या बाजूचे झाले. जे मला सगळ्यात जास्त विरोध करतील असं वाटलं त्यांनीच मला जास्त मदत केली. त्याने आणखी मुद्दे सुचवले की हा हे पण करता येईल, हे पण होईल, हे पण होईल. आणि अजून त्याचा फायदा होतोय. अजून मी आयबीचा माणूस आहे, मला सांगता येत नाही ते काय आहे ते. पण ज्या गोष्टीमध्ये विरोध नक्की होता त्या गोष्टीमध्ये विरोध झाला नाही. आणि माझी अशी श्रद्धा आहे की त्या दिवशीची ती उपासना मला उपयोगी पडली. ती निरनिराळ्या वेळेला मला ती उपयोगी पडलेली आहे. पण तुम्ही करून बघा. जसं तुम्ही ते करत जाता ना तशी तुमची श्रद्धा बळकट होत जाते. की अभ्यास तुम्ही करता की जॉग्राफी तुम्ही शिकलंच नव्हता कधी, पण आता विषय घेतला तर म्हणून अभ्यास सुरू केला. पण जसं तुम्ही अभ्यास करायला लागता ना तसं जॉग्राफीचा आत्मविश्वास तुमच्या श्रद्धा ती निर्माण व्हायला लागते की आता मला येतं. आधी ते पृथ्वीचा गोल पाहिला की असं अशी काय पृथ्वी आहे असं समजत नाही की हे वर आहे ते खाली आहे. मग ते माणसं खाली का अशी पडत नाही इकडे काय 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 वाटायला लागतं की उगीच काहीतरी सांगतात की गरज नाही. पण ज्या वेळेला ती श्रद्धा बसते ना त्यावेळेला जाणवायला लागतं की काय आहे, काय समजायला लागतं की का होत आहे. सुनामी म्हणजे काय वालगड आहे, कशाला होतं ते, खाली पृथ्वीच्या पोटात काय घडामोडी होतात, सगळं 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 समजायला लागतं. आणि एकदा तुम्हाला पूर्णाकडनं त्याच्या अंशाकडे जाता यायला लागलं ना मग तर काहीच आवड राहत नाही. ते सगळं ज्ञान ऍप्लिकेबल व्हायला लागतं. तुम्ही ते प्रत्यक्षात करून बघा, अनुभवून बघा आणि मग मला सांगा. कळलं? कंटाळा नका करू. तुम्ही जितकं नियमित कराल ना तितका फायदा तुमचा जास्त होईल. तुम्हाला अनुभव माझ्यापेक्षा जास्त येईल. मला येऊन सांगा, मी पण शिकेल तुमच्याकडनं. मला काय वाटत नाही. कळलं? हे ध्यान आपण करूया आता. सरळ बसायचं.
पाठीचा कणा ताठ ठेवायचा, दीर्घ श्वसन करायचं आणि लक्ष डोक्यात मध्यभागी वर जे केंद्र आहे तिथे एकत्रित करायचं आणि त्या केंद्रातून सबंध शरीरभर आणि मनामध्ये पूर्ण विश्रांतीचे ताण तणाव थकवा काढून टाकण्याचे संदेश जात आहेत अशी कल्पना करा. तो थकवा आणि ताण निघून जात आहेत, त्याने तुमचा उत्साह वाढतो आहे अशी कल्पना करा. लक्ष श्वासावर ठेवा, दीर्घ श्वसन करा. श्वास घेताना पोट सैल सोडा, श्वास सोडताना पोटात झपाट्याला न्या. आता मी म्हणतो ती उपासना माझ्या बरोबर करा. तस तसं चित्रण डोळ्यासमोर होत आहे अशी कल्पना करा. ते चित्र उभं करायचा प्रयत्न करा किंवा मी म्हणतो त्या गोष्टीचा स्वीकार तरी करा आणि त्या मनातल्या मनात म्हणा स्वतःची. ते ध्यान आपोआप व्हायला लागेल. ध्यान नेहमी शब्दांच्या साह्याने सुरू होतं आणि मग तिकडे ते अनुभवाकडे गेल्यावर ते शब्द गळून पडतात आणि मग ते ध्यान उत्तम व्हायला लागतं. पण तोपर्यंत शब्दांच्या साह्याने ते ध्यान करणं याला उपासना म्हणतात. आम्ही आता 4 पाद आणि 16 कला असलेल्या ब्रह्माची उपासना करीत आहोत. पहिल्या पादाच्या कला आहेत पूर्व दिशा कला, पश्चिम दिशा कला, दक्षिण दिशा कला आणि उत्तर दिशा कला. या 4 कला मिळून ब्रह्माचा प्रकाशवान नावाचा पाद होतो. आम्ही त्याची प्रकाशवान अशी उपासना करतो. त्या उपासनेने आम्ही या लोकी प्रकाशवान होऊ आणि प्रकाशवान लोक जिंकू. आम्हाला येथे किंवा कुठेही प्रकाशाची कधीच कमतरता पडणार नाही. त्या प्रकाशाने सत्य आमच्या समोर सतत प्रगट होत राहील. असत्यापासून सत्याकडे आम्ही जाऊ. असतो मा सद्गमय. कुठल्या पादाच्या कला आहेत? पृथ्वी कला, अंतरिक्ष कला, स्वर्ग कला, समुद्र कला. या 4 कला मिळून ब्रह्माचा अनंतवान नावाचा पाद होतो. आम्ही त्याची अनंतवान अशी उपासना करतो. त्या उपासनेने आम्ही या लोकी अनंतवान होऊ आणि अनंतवान लोक जिंकू. पुढल्या पादाच्या कला आहेत सूर्यकला, अग्निकला, विद्युत कला आणि चंद्रमा कला. या 4 कला मिळून ब्रह्माचा ज्योतिष्मान नावाचा पाद होतो. त्या ज्योतिष्मान पादाची आम्ही ज्योतिष्मान अशी उपासना करतो.
त्या उपासनेमुळे आम्ही या लोकी ज्योतिष्मान होऊ आणि ज्योतिष्मान लोक जिंकू. इथे आणि कुठेही आम्हाला ज्योतीची कमतरता भासणार नाही. अंधाराची भीती मुळीच शिल्लक राहणार नाही. आमच्यामध्ये धैर्य, धाडस, शौर्य हे गुण, निर्भयता हे सगळे गुण भरपूर प्रमाणात येतील. अंधाराकडनं ज्योतीकडे आमची वाटचाल होत राहील. तमसो मा ज्योतिर्गमय. कुठल्या पादाच्या कला आहेत? प्राणकला, चक्षुकला, श्रोत्रकला आणि मन कला. या चारी कला मिळून ब्रह्माचा आयतनवान नावाचा पाद होतो. आम्ही त्याची आयतनवान अशी उपासना करतो. त्या उपासनेने आम्ही या लोकी आयतनवान होऊ आणि आयतनवान लोक जिंकू. आम्हाला आधार आतून मिळत राहील. ज्या ब्रह्माचे अंश आम्ही आहोत ते सतत आम्हाला आधार देत राहील. आम्ही दुसऱ्यांचे आधार बनू आणि आम्हाला मृत्यूचं सुद्धा भय राहणार नाही. मृत्योर्मा अमृतम गमय. अशी कल्पना करा की तुम्ही बागेत मोकळ्या मऊ हिरवळीवर फिरत आहात. त्या हिरवळीचा स्पर्श तुम्हाला सुगवतो आहे. अतिशय सुंदर अशी बाग आहे. त्यात फुलांचे ताटवे आहेत. एका ताटव्याजवळ उभे राहून तुम्ही त्या ताटव्यातल्या फुलांचं सौंदर्य निरखत आहात आणि त्याचा तुम्हाला आनंद होतो आहे. कुणी एक सुंदर फुलांचा गुच्छ तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. त्यातली फुलं तर अतिशय सुंदर आहेत, पण मांडणीमुळे तो गुच्छ आणखी आकर्षक वाटतो आहे. तो गुच्छ स्वीकारताना तुम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. तो तुम्ही स्वीकारून अशा ठिकाणी नेऊन ठेवला आहात की सगळ्यांची त्याच्यावर नजर जाऊन त्यांना आपोआप त्या सौंदर्याचा आणि आकर्षक मांडणीचा आस्वाद घेता येईल. तुमचे गुण, उत्तम कामगिरी यांचं सतत कौतुक होत राहील. हरि ओम तत्सत. सावकाश डोळे उघडा आणि सबंध शरीराला हलकासा ताण द्या. बेस्ट ऑफ लक.